सामार आणि सुस्वागतम. ज्या गावानं तुमचा पहिला शब्द ऐकला, जिथे आयुष्याची पहिली वीण गुंफली गेली, तिथून सुरू झालेल्या प्रवासातील हा एक सुवर्ण क्षण. गुणीजनांची, विद्वानांची, रणनिपुण सेनापतींची आणि नवोदित शिलेदारांची खाण म्हणजे डोंबिवली नगरी. ह्याच नगरीतील स.वा. जोशी विद्यालयाच्या भव्य पटांगणावर साकार होणाऱ्या
भव्य दिव्य अशा जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषदेच्या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार असणाऱ्या आपणा सर्व सुजनांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तसंच या परिषदेचे उद्घाटक श्रीयुत विष्णू सदाशिव कोगजे, प्रमुख वक्ते माननीय श्रीयुत कुमार केतकर आणि ह्या जागतिक परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीयुत विश्वास पुराणिक यांचं देखील या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषदेच्या प्रारंभी सर्वप्रथम ब्रह्मवृंदांच्या वैदिक मंत्रोच्चाराने आणि त्यांच्या आशीर्वादाने सुरुवात करूया. मी ब्रह्मवृंद मंडळ मुंबई आणि डोंबिवली यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला शुभ आशीर्वाद द्यावेत. होईल. मी स्वागत मंडळाला विनंती करते की त्यांनी स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करून द्यावी. धन्यवाद. दिनांक 23 व 24 डिसेंबर म्हणजेच आज आणि उद्या अशा 2 दिवस चालणाऱ्या भव्य सोहळ्याचं म्हणजेच जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषदेचं उद्घाटन आता मंगल व पारंपरिक पद्धतीनं म्हणजे अर्थातच मनातील अंधार किलमिश दूर करून आनंदाने सहिष्णुतेने वातावरण भरून टाकणाऱ्या दीप प्रज्वलनाने होणार आहे. ह्या जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषदेच्या उद्घाटनासाठी विशेष आमंत्रित करण्यात आलेले व राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सन्माननीय श्रीयुत विष्णू सदाशिव कोगजे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं आणि तदनंतर जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषदेचं औपचारिकरित्या उद्घाटन झाल्याचं जाहीर करावं.
परिषदेचे उपाध्यक्ष श्री अशोक मुळे यांना विनंती करते की त्यांनी माननीय न्यायमूर्ती श्री विष्णू सदाशिव कोगजे यांना प्रेमाचे प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ प्रदान करावे. तसेच या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर श्री विश्वास पुराणिक यांना मी विनंती करते की त्यांनी परिषदेचे स्मृतिचिन्ह श्री कोगजे यांना द्यावे. धन्यवाद. जागतिक देवरुख परिषदेचे उपाध्यक्ष माननीय श्री अशोक मुळे यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय श्री कुमार केतकर यांना प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ प्रदान करावं व त्यांचं मनपूर्वक स्वागत करावं. तसंच डॉक्टर विश्वास पुराणिक यांना विनंती करतो की त्यांनी या परिषदेनिमित्त स्मृतिचिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. माननीय श्री अशोक मुळे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर श्री विश्वास पुराणिक यांचंही या ठिकाणी स्वागत करावं. या सभा मंडपामध्ये नमस्कार, सुस्वागतम. जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषदेचे उद्घाटक श्री कोगजे साहेब, आजचे प्रमुख वक्ते श्री कुमारजी केतकर, माझे कार्यकारिणी सदस्य, निमंत्रित पाहुणे मंडळी, माझे पत्रकार मित्र, जगातल्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे देवरुखे ज्ञाती बांधव आणि बंधू भगिनींनो, जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषदेच्या निमित्तानं प्रथम मी आपणा सगळ्यांचं स्वागत करतो. 1 ते 1.5 वर्षापूर्वी जेव्हा आनंद मेळावा म्हणून एक 50 ते 100 लोक एकत्र आले, त्यावेळेला जगातील सगळ्या आपल्या लोकांना एकत्र करण्याची कल्पना पहिल्यांदा मांडली गेली. सुरुवातीचा प्रतिसाद इतका अल्प होता, किंबहुना अत्यल्प होता, की 400-500 लोक सुद्धा येतील की नाही अशी मला शंका वाटत होती. आज आपण जर रजिस्ट्रेशन बघितलं, आज आपण जर नोंदणी बघितली, तर 2,500हून जास्त लोकांनी पैसे देऊन नोंदणी केलेली आहे. याचा निष्कर्ष असा निघतो की अशा प्रकारच्या कार्यक्रमाची लोकांना आवश्यकता वाटते आणि म्हणूनच शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी सुद्धा कानाकोपऱ्यातून जगातून लोक या कार्यक्रमाला आलेले आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून मी आपणा सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा स्वागत करतो. एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना अशा प्रकारच्या जाती संस्था, ज्ञाती संस्था असाव्यात की नाही, ह्या जर जाती संस्था किंवा ज्ञाती संस्था असतील तर अशा प्रकारचे परिसंवाद असावेत की नाही, हा एक वादग्रस्त प्रश्न आहे. परंतु आजकालच्या कॉम्प्युटरच्या जगामध्ये, टीव्हीच्या जगामध्ये, इंटरनेटच्या जगामध्ये जेव्हा 2,500 लोक एकत्र येतात, ही वाटते तितकी साधी आणि सोपी गोष्ट आहे असं मला वाटत नाही. आणि काहीतरी लोकांना, समाजातल्या काही लोकांना असं वाटतं की या इंटरनेट, या कॉम्प्युटरच्या जगा व्यतिरिक्त सुद्धा आपण एकत्र येणं आवश्यक आहे आणि म्हणूनच आम्ही ह्या कार्यक्रमाचे प्रायोजन केलेलं आहे.
त्याची दुसरी बाजू आपण विचारात घेतली तर हे ब्राह्मण लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा काही वेळा असा समज होण्याची शक्यता आहे की आम्हीच स्वतः अल्पसंख्याक आहोत का, आम्हाला काही सवलतीची गरज आहे का, आम्हाला काही आरक्षित जागांची गरज आहे का, अशा गोष्टींची कल्पना किंवा अशा गोष्टी करण्यासाठीच हे लोक एकत्र आलेले आहेत असं काही लोकांचा समज होण्याची शक्यता आहे. पण मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि खात्रीनं असं सांगतो की असा कोणत्याही प्रकारचा विचार करून आपण इथे एकत्र आलेले नाहोत. आपण जर पूर्वीचा इतिहास बघितला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की आपण जे आता लोक संपूर्ण जगामध्ये विखुरले गेलेले आहोत हे काही वर्षापूर्वी काही पिढ्यांपूर्वी एकमेकाचे जवळचे नातेवाईक आहोत. किंबहुना त्यांची नावं निंदाणे असतील, काही कोकजे असतील, काही निमकर असतील, काही जोळेकर असतील, काही पुराणिक असतील, पण खूप वर्षापूर्वी जर विचार केला तर ते सगळे आपले नातेवाईक आहेत. आणि माझ्या मनाप्रमाणे मला असं वाटतं की हे नातेवाईकांचं एक स्नेह संमेलन आहे, एक घरेलू असा मेळावा आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपण ठराव करत नाही आणि कोणत्याही प्रकारच्या मागण्या यामध्ये आपण मंजूर करणार नाही. तसं हे स्नेह संमेलन आहे, याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, ज्याला आपण परिसंवाद म्हणतो. या 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण एकमेकांच्या सुखदुःखाच्या गप्पा मारणार आहोत, मौज मजा करणार आहोत, एकमेकांची ओळख करून घेणार आहोत. आणि हे 2 दिवसाच्या प्रयोगामध्ये करत असताना पुढच्या पिढीला काही वैचारिक गोष्टी द्यायला पाहिजेत, पुढच्या पिढीसाठी काही उद्देश ठेवले पाहिजेत. आपण कोण आहोत आणि आपली वाटचाल कशी करायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं समाजाला प्रबोधन करण्यासाठी आपण निरनिराळे परिसंवाद आणि चर्चा सत्र इथे आयोजित केलेले आहेत. म्हणजे याचं वैशिष्ट्य असं आहे की या स्नेह संमेलनामध्ये आपण मुद्दाम चर्चा सत्र आयोजित केलेले आहेत, जेणेकरून हा फक्त नुसता गप्पा गोष्टींचा मेळा होणार नाही, पण यातून काहीतरी समाजाला प्रबोधन होईल असं मला वाटतं. किती झाला भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ, किंवा जाता जाता जात नाहीत ती जात, अशा प्रकारच्या भ्रामक कल्पनांचा आपण विचार सोडून द्यायला पाहिजे असं मला वाटतं. सर्व समाजामध्ये जे ब्राह्मणत्वाबद्दल बोललं जातं त्या बोलण्याबरोबरच आपण एक गोष्टीचा विचार करायला पाहिजे की मुळात आपण सर्वजण ब्राह्मण झालोच कसे. मला असं वाटतं की गेले कित्येक वर्षापूर्वी ह्याची जी विभागणी केली ती गुणानुरूप केली गेली. जे बुद्धिमान होते, जे अध्ययन करायचे, जे अध्यापन करायचे, जे परोपकारी होते, सत्शील होते, त्या लोकांना एक ब्राह्मण म्हणून समजलं गेलं. आणि तेच ब्राह्मण पुढे पिढ्यानपिढ्याचे ब्राह्मण झाले. त्यातली दुसरी गोष्ट मला अशी सांगायची वाटते की आपण सगळेजण पिढ्यानपिढ्याचे ब्राह्मण आहोतच. अनुवंशिकतेने आपण सगळेजण ब्राह्मण आहोत. आपले वाडवडील ब्राह्मण होते म्हणून आपण ब्राह्मण आहोत. पण ब्राह्मणाचं जे मूल सत्व आहे, मूल तत्व आहे, ब्राह्मणत्व आहे, ज्याच्यामध्ये मी सांगितलेले सगळे गुण आहेत, असे गुण आपल्यात आहेत की नाही हे प्रत्येकानं पारखून घ्यायला पाहिजे. आणि असे आपण जेव्हा एकत्र येतो तेव्हा केवळ आपण ब्राह्मण आहोत म्हणून कुणीही प्रौढी न मिळवता किंवा आपण ब्राह्मण आहोत म्हणून आपण केवळ श्रेष्ठ आहोत असं न म्हणता, आपण तर ब्राह्मण आहोत, पण आपण ब्राह्मण आहोत हे केवळ गुणांमुळे आहोत हे आपण सिद्ध करून ठेवायला पाहिजे. आणि हाच आपण पुढच्या पिढीसाठी संदेश दिला पाहिजे असं मला वाटतं. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण निरनिराळे परिसंवाद आणि चर्चासत्र आयोजित केलेले आहेत. आपल्याकडे जे सुरुवातीलाच परिपत्रक दिलेलं आहे त्या परिपत्रकामध्ये संपूर्ण 2 दिवसाचा कार्यक्रम आपण सांगितलेला आहे. आधीच मी सांगितल्याप्रमाणे की प्रबोधनासाठी हे चर्चासत्र आपण आयोजित केलेले आहेत. वेळोवेळी त्या वक्त्यांना, त्यातल्या तज्ञ वक्त्यांना आपण प्रश्नही विचारू शकता आणि आपल्या शंका निरसन करू शकता. आनंदाची गोष्ट एक अशी आहे की आपण व्यासपीठाकडे बघितलं आणि माझ्या दोन्ही हाताकडे बघितलं तर माझ्या डाव्या हाताला न्यायाधीश आहेत
आणि माझ्या उजव्या हाताला पत्रकार आहेत. हे दोन्ही वक्ते या गोष्टींवर बोलणारच आहेत. कुमार केतकरांचा जो आजचा विषय आहे आधुनिक चातुर्वर्ण्य. आम्ही तिसऱ्या वक्त्या यामध्ये बोलवल्या होत्या. त्याचा उद्देश असा होता की व्यासपीठावर आपल्याला खरी खरी लोकशाही दिसायला पाहिजे आणि म्हणून त्यावेळेला न्यायाधीश, लोकप्रतिनिधी मनीषा निमकर आणि पत्रकार, संपादक म्हणून आपण त्यांचं बोलवलं होतं, जेणेकरून लोकशाही मार्गाने आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला समजतील, आपल्या शंका निरसन होतील. मनीषा ताईंचा आता फोन आला सकाळी की काही अर्जंट त्यांच्या पक्षाची सभा असल्यामुळे ते येऊ शकत नाहीत, पण येत्या 2 दिवसामध्ये त्या उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणार आहेत. तरी सुद्धा आपल्या संपूर्ण शंकांचं निरसन हे 2 माझ्या बाजूचे वक्ते नक्की करतील असं मला वाटतं. मला तिसरी गोष्ट आनंदानं नमूद करायची वाटते. जसं हे स्नेह संमेलन आहे, घरेलू मेळावा आहे, तशी तिसरी गोष्ट आपण या परिषदेसंदर्भात करत आहोत ती म्हणजे वैद्यकीय मदत निधी. आपल्यापैकी असे कित्येक घरं आहेत, कित्येक लोक आहेत की ज्यांना प्राथमिक स्वरूपाची वैद्यकीय सेवा सुद्धा उपलब्ध करू शकत नाही, परवडू शकत नाही. मी डोंबिवलीमध्ये घडलेला एक इतिहास, एक घटना आपल्याला सांगू इच्छितो. 2 वर्षापूर्वी अशी एक घटना डोंबिवलीमध्ये घडली की आपल्यापैकीच एक कार्यकर्ता ज्यांचा स्वतःचा टेम्पो आहे होता, त्यांचा सकाळी 5 वाजता ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये टेम्पोच्या नुकसान बरोबरच त्यांचंही बरंचसं नुकसान झालं. बऱ्याच ठिकाणी फ्रॅक्चर झाले. त्यांना संपूर्ण सकाळी हॉस्पिटलमध्ये नेलं असता 40,000 रुपये खर्च येईल असं सांगितलं आणि त्याच वेळेला काही निम्मे रक्कम भरावी लागली. प्रश्न असा होता की एवढा मोठा अपघात झालेला आहे, एवढा मोठा खर्च आहे आणि खिशामध्ये 500 रुपये सुद्धा नाहीये. त्यावेळेला आपल्यातले काही उत्साही कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला जे काही शक्य आहे 500, 1000, 2000, 3000 असे रक्कम आपण जमा करायची आणि ती जमा रक्कम त्यांनी उभी केली आणि त्यावेळेला ते डिपॉझिट तिथे भरलं गेलं आणि त्यातून ही वैद्यकीय मदत निधी ही कल्पना साकार झाली. आपल्याला आश्चर्य वाटेल की वैद्यकीय मदत निधीची कल्पना एवढं मुळं धरू लागली आहेत, एवढी जोरात चाललेली आहेत की आपल्याला ह्या कल्पनेला किंवा ट्रस्टला उदंड प्रतिसाद मिळतोय. कित्येक लोकांनी आम्हाला असं सांगितलंय, देणगी तर आत्ताच दिलेली आहेत लोकांनी, पण कित्येक लोकांनी असं सांगितलंय की तुमचा ट्रस्ट फॉर्म झाला तर ताबडतोब आम्हाला कळवा, आम्ही जास्तीत जास्त देणगी देऊ. कालच मला आमचे एक मित्र अजय तेरेदेसाई अमेरिकेहून त्यांचा एक ईमेल आलाय, त्यांनी लिहिलंय की मी येऊ शकत नाही परंतु तुमचा हा उपक्रम अतिशय चांगला आहे आणि मी माझ्याकडे जेवढा वेळ आहे त्यातला वेळ खर्च करून जे अमेरिकेत आपले लोक आहेत त्यांना ही तुमची कल्पना पटवून देईल आणि नक्कीच ही कल्पना आपण जोरात करूया, एक मोठा फंड तयार करूया असं त्यांचा कालच ईमेल आलेला आहे. दुसरी एक घटना मला आपल्याला नमूद करायची वाटते. डोंबिवलीतले एक कोगजे नावाचे ग्रहस्थ आहेत, त्यांनी मला परवा एक 50,000 रुपयाचा चेक आणून दिला. त्यांनी सांगितलं की माझ्या आजी तेरेदेसाई नावाच्या आहेत, त्यांनी सांगितलं होतं की या 50,000 रुपयाचे देणगी फक्त वैद्यकीय मदत निधी असा जर ट्रस्ट निर्माण झाला किंवा अशी जर संस्था कुठे असेल तरच द्यावी. मला आनंद सांगायला असा वाटतो की त्या आजींना या वैद्यकीय मदत निधीचं किती महत्व पटत होतं हे आपण सगळ्यांनी विचारात घेण्यासारखं आहे. या प्रसंगी मी आपल्याला सांगू शकेन की हा जो वैद्यकीय मदत निधी आहे हा अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याला फंड तयार करायचा आहे. ज्या उत्साहानं आपण सगळे लोक या 2 दिवसाच्या कार्यक्रमाला आलात, स्नेह संमेलनाला आलात, परिषदेला आलात, त्याच उत्साहानं किंबहुना त्याच्यापेक्षा कैक पटीनं उत्साहानं आपण वैद्यकीय मदत निधीला मदत करा, जेणेकरून हा फंड आपण सगळ्यांनी इतका मोठा करूया
इतका मोठा करूया की हा केवळ आपल्या ज्ञाती बांधवांसाठी न राहता संपूर्ण समाजासाठी खुला करण्याची ताकद या फंडामध्ये येईल. मी आधीच सांगितल्याप्रमाणे की एकमेव परिषद अशी आहे की याच्यामध्ये आपण कोणतेही ठराव मांडले नाहीयेत. पुष्कळ लोकांनी मला सूचना केल्या की परिषद म्हटले की काही ठराव पाहिजेत. मी त्याला विरोध केला. मी सांगितलं की या परिषदेमध्ये आपलं एकच उद्देश असेल आणि ते म्हणजे वैद्यकीय मदत निधी. आपल्याकडे जे लिफलेट्स दिलेले आहेत सुरुवातीला त्याच्यामध्ये आपण एक कॉलम ठेवलेला आहे. आपल्याला ज्या ज्या सूचना या वैद्यकीय मदत निधीसाठी ज्या करायच्या आहेत कृपया आपण आपल्या बहुमूल्य सूचना त्या कागदावर लिहा, त्या पेपरवर लिहा आणि करा, जेणेकरून हा एक आदर्श असा फंड आपल्याला तयार करता येईल असं मला वाटतं. मित्रो, आपण 2 दिवस इथे राहणार आहोत. जास्तीत जास्त सुविधा देण्याचा डोंबिवलीकरांच्या वतीनं कार्यकारिणीच्या वतीनं आपण प्रयत्न केलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डोंबिवलीच्या काही अडचणी आहेत. नेहमीच डोंबिवलीचं नाव पेपरमध्ये असतं. महाराष्ट्र टाइम्स उघडला की तुम्हाला डोंबिवलीची नक्की बातमी दिसणार इथे, कारण एक जाज्वल्य स्वरूपाचे रिपोर्टर्स टोळ साहेब इथे आहेत. त्यामुळे महाराष्ट्र टाइम्स मध्ये डोंबिवलीच्या बातम्या नक्की असतात. डोंबिवलीच्या काही उणीवा आहेत. मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की या स्नेह संमेलनामध्ये हे घरेलू असं स्नेह संमेलन आहे. ज्या काही उणीवा आहेत त्या आपल्या घरातल्या उणीवा आहेत असं समजा. आपल्यापर्यंत आपल्या मनासारख्या काही गोष्टी मिळतील असं वाटत नाही. मिळालं नाही तर तक्रार करू नका. आणि ही देवरुखे ब्राह्मण परिषद, जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद, इथे जे निमंत्रित लोक आहेत किंवा बाकीचे जे लोक आहेत त्यांना एक आदर्श परिषद अशी वाटायला पाहिजे असं आपल्या सगळ्यांचं वागणं असूया अशी मी इच्छा प्रकट करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. घटक संस्था म्हणून आपण जातीकडे पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की आपण जे काही करतोय ते समाजाकरताच करतोय. आजच्या मी इथे जे विषय चर्चेला घेण्यात येणार आहेत ते पाहिले. ते जर तुम्ही पाहिलेत तर मी काय म्हणतोय त्याची तुम्हाला प्रचिती येईल. आता उद्याच्या चर्चासत्रांमध्ये माझ्या समाजातील मुलांनी परदेशी स्थायिक व्हावे की नाही हा फक्त देवरुखे जातीचा प्रश्न नाही. आंतरजातीय विवाह योग्य की अयोग्य, 21व्या शतकात पूजा अर्चेला महत्व द्यावे की नाही, प्राथमिक शिक्षण मातृभाषेत असावे की नाही, हळूवार नाजूक प्रश्न एकाच अपत्यावर थांबवावे की नाही, हे सगळे समाजशास्त्रीय समाजाचे संबंध समाजाचे आजचे प्रश्न आहेत. आणि असे प्रश्न आपण आपल्या परिषदेत चर्चेला घेतले याचाच अर्थ असा आहे की आमचा दृष्टिकोन व्यापक आहे. संपूर्ण समाजाच्या दृष्टीने आम्ही विचार करतो आणि म्हणून इथे कोण गोळा झाले आहेत हे महत्वाचं नाहीये, इथे काय चर्चेले जातंय हे महत्वाचं. दुसरी एक चांगली गोष्ट इथे जी आज कल्पली गेलेली आहे ती आहे ही वैद्यकीय मदत निधी म्हणून. आता आपल्या प्रास्ताविक भाषणात अध्यक्षांनी सांगितलं इथे ठराव वगैरे काही मांडणार नाहीत आणि आम्ही वैद्यकीय मदत निधी म्हणून एक स्थापित करतोय. त्याच्याकरता ह्या सगळे जे पैसे गोळा आम्ही करू त्याचा विनियोग करण्यात येणार. ही एक अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि समाजाने अशा लोकांकरता ज्यांना काहीही कारणामुळे शक्य नाहीये आपली स्वतःची वैद्यकीय मदत आपल्याकरता मिळवून घेणं, त्यांना मदत देणं ही फार चांगली गोष्ट आहे. आणि ह्याच्यात गरिबी आणि श्रीमंतीचा प्रश्न येत नाही. मी असे किती वेळा अशा ठिकाणी लोकांना बघितलंय करोडपती माणसांना जेव्हा वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते त्याच वेळेस ती मिळेलच असं काही नसतं. मी काही लोकांना रोड ऍक्सिडेंटमध्ये बघितलंय, स्वतःच्या कुठेतरी रोड ऍक्सिडेंट झाला, काही झालं
तिथल्या लोकांनी जर मदत केली तीच मदत मिळणार. तिथे जो डॉक्टर असेल गावातला कुठला खेड्यातला तोच त्यांचा धन्वंतरी असणार. आणि म्हणून ही वैद्यकीय मदत ही जी बाब आहे ही फक्त माणसाच्या श्रीमंतीवर किंवा त्याच्या दारिद्र्यावर अवलंबून नसते. वैद्यकीय मदत ही माणसाला केव्हाही लागते आणि ती केव्हाही मिळू, कुठेही आणि कोणत्याही परिस्थितीत मिळावी असा प्रयत्न करणं ही एक फार चांगली गोष्ट आहे. यांनी परिषदेने या वैद्यकीय मदत निधीबद्दल काही लोकांना जर सजेशन्स असतील, त्यांची काही सुचवायचं असेल तर तेही सुचवा असं सांगितलं. माझं ह्या बाबतीत एक मी सुचवू इच्छितो की हल्ली ग्रुप इन्शुरन्स मेडिक्लेम वगैरेच्या फॅसिलिटीज खूप झालेल्या आहेत. जर हा सगळा निधी स्वतः आपण डायरेक्ट अशा माणसांना देण्यापेक्षा जर ग्रुप इन्शुरन्स प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे ग्रुप बनवून, काही जसे डोंबिवलीला आहे किंवा कोण जिथे जो राहतो तिथला एक जर ग्रुप बनवला आणि त्याचे इन्शुरन्स केले, ग्रुप इन्शुरन्स केले आणि त्याचे प्रीमियम जर ह्या वैद्यकीय मदत निधीमधून भरले तर, किंवा ज्या लोकांना प्रीमियम भरणं शक्य नाही त्यांचे प्रीमियम आपण भरले तर ते एक जास्त चांगली गोष्ट होईल असं मला वाटतं. कारण त्याच्यामध्ये कोणालाही असं वाटणार नाही की मी समाजाकडनं मदत. न्यायमूर्ती कोगदे साहेब, या परिषदेचे मुख्य संयोजक विश्वास पुराणिक, त्यांचे सहकारी आणि जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषदेसाठी खरोखरच जगाच्या कानाकोपऱ्यातनं आलेले सर्व बंधू भगिनींनो, आपल्या संयोजकांनी माझ्यावरती एक जोखीम टाकलेली आहे आणि ती म्हणजे जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ता म्हणून भाषण करण्याची एक आणि दुसरी आधुनिक चातुर्वर्ण्य नावाचा एक विषय देऊन त्यावर बोलण्याची एक, अशा दोन जोखीम आहेत. व्यवस्थेचा अभ्यास मी तर काही केलाय असं मी दावा करणार नाही. खरं म्हणजे कोणीच करू शकणार नाही अशी परिस्थिती. तुम्ही जर एशियाटिक लायब्ररीमध्ये गेलात किंवा इंग्लंडमधल्या कुठच्या किंवा अमेरिकेतल्या मोठ्या लायब्ररीत जर तुम्ही गेलात तर इंडियन कास्ट सिस्टीम ह्या विषयावरती अक्षरशः हजारो ग्रंथ गेल्या 300-400 वर्षामध्ये तिथे प्रसिद्ध झाले आहेत आणि प्रत्येक ग्रंथलेखकाचा दावा असा आहे की त्याला हे कोडं उलगडलंय. इंडियन कास्ट सिस्टीम कशी निर्माण झाली आणि ती कशी रुजली, इथली जाती व्यवस्था कशी निर्माण झाली आणि कशी रुजली याचं संपूर्ण भान, संपूर्ण ज्ञान त्या व्यक्तीला आलेलं आहे. असा आविर्भाव असणारी असंख्य पुस्तकं जगभर आहेत. आणि अजूनही एवढी पुस्तकं झालेली असून सुद्धा फ्रेंच, डच, अमेरिकन्स, जर्मन लोक इथे येऊन आपल्या जाती व्यवस्थेचा अभ्यास करतात. आता ज्या अर्थी इतक्या परदेशी लोकांना इथल्या जाती व्यवस्थेचा अभ्यास करावासा वाटतो, त्या अर्थी इथल्या जाती व्यवस्थेमध्ये काहीतरी रहस्य असं असलं पाहिजे की ते निदान त्यांना नाही तर निदान आपल्याला कळलं पाहिजे. आणि ते निदान आपल्याला कळण्याचा प्रयत्न आपण करणं ही तर एक माझ्या मते काही कोणती गोष्ट कळण्याचा प्रयत्न करणं, शिकण्याचा प्रयत्न करणं ही काही माझ्या मते प्रतिगामित्वाची किंवा पुरोगामित्वाची ओळख असू शकत नाही. आणि त्याच्यामुळे जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषदेच्या मार्फत जर मला 4 गोष्टी कळणार असतील तर इथे मुख्यतः मी जो आलेलो आहे ते माझं शिक्षण होण्यासाठी आलोय असं म्हणायला हरकत नाही. ते शिक्षण कशा प्रकारचं असावं याच्याबद्दल एक फार उत्तम दर्जाचं पुस्तक आपल्या जाती व्यवस्थेसंबंधामध्ये एका फ्रेंच लेखकाने लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे होमो हायरार्किकस. हे होमो सेपियन्स म्हणजे आपण सर्व माणसं आणि होमो हायरार्किकस ह्या पुस्तकामध्ये त्यांनी असं म्हटलंय की संबंध जगामध्ये हा एकमेव देश आहे की ज्या देशामध्ये प्रत्येक समाजातल्या प्रत्येक माणसाचं सोशल रँकिंग अतिशय स्पष्ट असं केलं गेलेलं आहे. त्यांनी काय करायचं, त्याचे व्यवहार कसे असले पाहिजे, त्याचं जेवण कसं असलं पाहिजे, त्यांनी पूजा कोणाची कशी केली पाहिजे, या प्रकारचं सविस्तर विवेचन त्याच्यामध्ये या समाजामध्ये दिलेलं आहे. आणि त्या समाजामधल्या एकाच जातीच्या
जर 12 गोत्र असतील तर 12 गोत्रांचे 12 प्रकारचे व्यवहार आहेत आणि जर त्यांची कुलदैवत 24 असतील तर 24 कुलदैवतांप्रमाणे त्यांचे व्यवहार आहेत आणि 24 कुलदैवतांपैकी त्यांच्याच जातीत जर काही गोत्रांमध्ये किंवा काही उपजातींमध्ये लग्न झाले असतील तर त्याच्यामुळे निर्माण झालेल्या नवीन जातीमध्ये वेगळा मसाला वापरायची पद्धत आहे आणि त्याने शब्द मसाला वापरलाय. आणि तो असं म्हणला की मला, तो जो लेखक इकडे आला होता तो असं म्हणाला की मला इथल्या जातींची पहिली ओळख जी झाली, निरनिराळ्या जातींचं विभाजन करून त्यांचं समजून घेण्याची, ही त्यांच्या मसाल्यावरनं झाली. कारण प्रत्येक जातीचा आणि प्रत्येक उपजातीचा मसाला वेगळा असतो. म्हणजे कोणाच्या इथे भावना जर दुखावणार नसतील तर कुलाबा म्हणजे रायगड जिल्ह्यामधले सिकेपी जे आहेत ते ज्या पद्धतीचा मसाला वापरतात तसा मसाला बडोद्याचे सिकेपी वापरत नाही. आणि बडोद्याचे सिकेपी जो मसाला वापरतात तो नागपूरचे सिकेपी वापरत नाही. किंबहुना असंही थोडस माझी जात चित्पावने हे काही लोकांना समजलं नसल्यास मी आता जाहीर करू इच्छितो. तर त्यानुसार चित्पावनांच्या बद्दलचे जे गैरसमज आहेत तेच पुणेरी लोकांच्या बद्दलचे गैरसमज आहेत. आणि त्यामुळे सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की पुणेरी म्हणजे चित्पावन, तिथे पेशवे होते म्हणून कदाचित तो गैरसमज असेल. परंतु पुणेरी चित्पावनांना जे दुर्गुण लावलेले आहेत ते नागपूरच्या चित्पावनांना लागू पडत नाहीत असा एक सर्वसाधारणपणे समज आहे. म्हणजे त्याच्यात थोडक्यात सांगायचं तर नागपूरचे चित्पावने अंतःकरणाने उदार असतात आणि घरी आल्यानंतर कमीत कमी चहा तरी विचारतात, असं नागपूरच्या चित्पावनांचं वर्णन करण्याची पद्धत चित्पावनांची हेटाळणी करताना केली जाते. मुद्दा असा की तो जो फ्रेंच लेखक आला होता त्यांनी अशा बारीक सारीक सवयी नोंदल्या आणि त्याचा सवयींचा मोठा असा त्यांनी एक पट तयार केला आणि नंतर तो त्या माणसाला फक्त त्याच्या सवयी विचारायचा आणि त्याच्यानंतर त्याची जात सांगायचा. म्हणजे आपल्याकडे कपाळ बघून कुंडली लिहिणारे जसे लोक असतात तसं कपाळ बघून कुंडली लिहायच्याऐवजी तो त्याला एक 10-12 सवयी विचारायचा की बुवा तुम्ही काळा मसाला वापरता का, गोडा मसाला वापरता का तुम्ही. आता जर त्यांनी कोणी बेडेकर मसाला वापरतो असं उत्तर दिलं तर त्याची पंचायत व्हायची. त्यामुळे तो डायरेक्टली तो त्या घरातल्या स्त्रीला विचारता किंवा तुमच्या घरातला मसाला कोणता आहे ते तू सांग. आणि मग जर ते नॉनव्हेज खाणारे असतील, मासे वगैरे खाणार असतील तर त्या कशा पद्धतीने तुम्ही मासे चिरता याच्या पद्धतीने सुद्धा तो माहिती विचारायचा. आणि 8-10 अशा खुणा ओळखल्या की तो त्याला त्याची जात सांगू शकायचा. कारण तो म्हणला की ह्या संबंध जाती व्यवस्थेमध्ये शेवटी अगदी फक्त 2च गोष्टी उरतात. तो म्हणजे हा मसाला, म्हणजे हा स्वयंपाक करण्याची पद्धत आणि रोटी बेटी व्यवहार मधला दुसरा बेटी व्यवहार. कारण ते म्हणले की लग्नाच्या वेळेला सर्वसाधारणपणे 100% पुरोगामी सेक्युलर जातीव्यवस्था न मानणारी, घरामध्ये तसं काही जातीचं वातावरण नसलेली ही माणसं घरातल्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न आलं आणि त्याच्या संबंधी स्थळ सुचवून आलं की ते जातीच्या बारकाव्यामध्ये जे शिरायला लागतात त्याला तोड नसेल तिथे तो म्हणतो मला सगळ्या जातीचं संशोधन मिळतं. कारण त्या चर्चेमध्ये तो म्हणला आपल्या संपूर्ण महाराष्ट्रीयन किंवा भारतीय किंवा ह्या परिसरातल्या जातीचं विवेचन हे अत्यंत उत्तम मिळतं. त्यामुळे तो म्हणला रोटी आणि बेटी व्यवहार या 2 गोष्टींचा अभ्यास केला की भारतीय जाती व्यवस्था पूर्ण समजू शकते. आणि तो म्हणला जगामध्ये हा एकमेव देश असा आहे की जिथे एवढं वेल डिफाइंड क्लासिफिकेशन ऑफ ह्युमन बिईंग्स इनटू व्हेरियस फॉर्म्स ऑफ सोशल मोबिलायझेशन असं आहे. आणि म्हणून त्याच्यासमोर प्रश्न पडला होता तो असा की नमस्कार, सुस्वागतम. आजच्या या जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषदेत परदेशस्थ मध्य प्रदेश, गुजरात, गोवा तसेच महाराष्ट्रातील सर्वच विभागातून या जागतिक परिषदेच्या आनंद सोहळ्यात सहभागी झालेल्या बंधू भगिनींचं मी देवरुखे ब्राह्मण संघ डोंबिवली तर्फे स्वागत करतो. सुमारे 22 वर्षापूर्वी 1978 साली आपल्या इथे अखिल देवरुखे जागतिक परिषदेचं आयोजन केलं होतं. त्यापूर्वी 3 जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषदेचं आयोजन झालेलं आहे आणि एक निखिल देवरुखे ब्राह्मण संमेलन अशा तऱ्हेचं पुनगुस इथे झालंय. आजची ही 22 वर्षाच्या कालावधीनंतरची पहिलीच जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद आपण घेतो आहोत. आता परिषद म्हणजे काय याचा विस्तृत अर्थ प्रत्येकजण आपल्या मनाप्रमाणे लावत असेल. आम्हाला असं वाटतं विचार करताना की परिषद म्हणजे नक्की काय. तर परिषद म्हणजे एका व्यासपीठावर एका विचाराने समाजाच्या कल्याणासाठी समाज बांधवांनी जमणं
म्हणजे परिषद. त्याच्यासाठी ठराव किंवा हे आपण जेव्हा करतो त्याचं उद्दिष्ट निश्चित सफल करणं हा त्या परिषदेचा मूळ उद्देश असेल असं आम्हाला वाटतं. संदेश आले मी ते ठराविक आपणासमोर मांडावे या उद्देशाने ते मी आपल्यासमोर मांडतोय. डॉक्टर सदानंद जोशी यांनी कळवलंय ते तुळसा ओळा होमा अमेरिका इथे राहतात. परिषदेला शुभेच्छा. आपण सर्व एक झालो तरच आपली आणि आपल्या समाजाची प्रगती तसेच राष्ट्राची प्रगती होईल असं त्यांनी थोडक्यात संदेशाचा आशय आहे. अजय तेरे देसाई अमेरिका त्यांनी असंच आपल्याकडे पाठवलेलं आहे. आपण कितीही मोठे झालो तरी आपण आपलं मूळ संस्कार विसरता कामा नयेत. हिंदू संस्कार महत्वाचे आहेत. ही परिषद त्या दृष्टीने नवीन पिढीला महत्वाची ठरू. बालपण डोंबिवलीमध्ये गेल्याने डोंबिवलीचे विशेष महत्व आहे. वैद्यकीय मदत निधी उत्कृष्ट प्रकल्प अमेरिकेतून जास्तीत जास्त लोकांशी संपर्क करून मदत करण्याचे आवाहन करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. जागतिक पातळीवर एखादी परिषद आयोजित करणे म्हणजे महादिव्यच असते. पण अशा दिव्यातून जात असताना अनेकांचे मोलाचे सहकार्य मिळत जाते आणि त्यातूनच महत्तम गोष्टींची ही निर्मिती होते. त्या अनुषंगाने जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद आयोजित करण्यापासून ते ती यशस्वी होण्यासाठी आपल्यासारख्या अनेकांनी भरघोस सहकार्य केले, देणग्या दिल्या. ही परिषद आपल्या प्रेरणादायी भरघोस आणि उत्साहवर्धक सहकार्याशिवाय उभीच राहू शकली नसती. आपल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आपला सत्कार या निमित्ताने घडावा अशी परिषदेची इच्छा आहे. ही कृतज्ञता व्यक्त होत असताना इतरांनी देखील या दातृत्वापासून प्रेरणा घ्यावी हाही या परिषदेचा उद्देश आहे. मी श्रीयुत विश्वास पुराणिक यांना अशी विनंती करते की त्यांनी आजच्या सत्कार मूर्तींना पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करावे. मी प्रत्येकाची नावं इथे सांगणार आहे. त्यांनी कृपा करून श्रीयुत विश्वास पुराणिक असे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते पुष्पगुच्छाचा स्वीकार करावा. बंधू
दाखवून या कुलदैवताची एक अखंड पुस्तिका समिती प्रमुख नंदकुमार याच्या अथक प्रयत्नाने येथे प्रकाशित होत आहे. मी श्रीयुत नंदकुमार निमकरांना पुढे पाचारण करत आहे की ती नंदकुमार निमकर ही व्यक्ती कोण आहे ही प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येईल. आता या देवस्थानच्या पुस्तिकेच्या प्रकाशनानंतर या परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर विश्वास पुराणिक या समारंभाच्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेचं प्रकाशन करतील. मी त्यांनी कसं ते करावं अशी त्यांना विनंती करतो. ही स्मरणिका सर्वोत्तम पद्धतीने पेश करण्यासाठी अपार मेहनत घेतली आहे. या स्मरणिकेचे समिती प्रमुख श्रीयुत चिंतामण महाजन यांनी. आता या स्मरणिकेच्या प्रकाशनानंतर या समारंभाच्या निमित्ताने आपापल्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या 2400-500 लोकांच्या नावांच्या पत्त्याची जी सूची प्रकाशित करायची आहे त्या सूचीचं प्रकाशन आजचे प्रमुख पाहुणे प्रमुख वक्ते श्री कुमारजी केतकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. ही प्रतिनिधी सूची तयार करणाऱ्या समितीचे प्रमुख आहेत चंद्रकांत निमकर आणि त्यांनी आपला बहुमूल्य वेळ रात्री जागून ही प्रतिनिधी सूची तयार केली आहे. ते आहेत श्रीयुत चंद्रकांत निमकर. तेव्हापासून काही वर्षानंतर म्हणजे ज्यावेळेला उमग झाली तेव्हापासून पडलेला पहिला जो प्रश्न आहे आणि मला वाटतं ह्या प्रश्नावरती आज सकाळी सुद्धा थोडासा उहापोह कुमार केतकरांनी सुद्धा केलेला आहे की ब्राह्मण म्हणजे नेमका कोण. ब्राह्मण म्हणजे नेमकं कोणाला म्हणायचं आहे. गळ्यामध्ये जाण अडकवणारा, त्रिकाल संध्या करणारा, डोक्याचा घेरा ठेवणारा, शेंडी ठेवणारा, मौंजीबंधन करणारा ब्राह्मण म्हणजे नेमका कोण आहे. कारण ह्याच्यातल्या कुठल्याच गोष्टी आम्ही करत नाही आणि तरी स्वतःला आम्ही ब्राह्मण म्हणतो. तर ब्राह्मण म्हणजे नेमका कोण. आणि हा प्रश्न मी प्रत्येकाला विचारणार. प्रत्येकाने थोडीशी तयारी करून ठेवायला हरकत नाही. तुम्ही जे वर्णन केलं
तो ब्राह्मण नाही. जिरा ठेवणारा किंवा तुम्ही जे कर्मकांड म्हटलं तो ब्राह्मण नाही. ब्राह्मण्य या शब्दाचा जो तुम्ही वापर केला ते पाळणारा तो ब्राह्मण. आणि ब्राह्मण्य याची व्याख्या केली ब्रह्मम जानाति सहा. खरं तर शब्दप्रयोग करू नये, पण जो शूद्र देखील ब्रह्माची उपासना करत असेल, म्हणजे ज्याचे विचार पवित्र असतील, जो त्याचं शुद्ध आचरण असेल आणि जो कुठेतरी संशोधनात्मक वृत्तीचा असेल, तो शूद्र देखील ब्राह्मण्य जपणार आहे. हे भिंती नंतर निर्माण केल्या गेल्या. प्रत्येक ब्राह्मणाने जर ब्राह्मण्य जोपासलं तर येणारं तिसरं शतक हे ब्राह्मण्याचं म्हणजे ब्राह्मणांचं असेल असं मला वाटतं. हे जोपासणारा जो आहे तो अनादिकाली ब्राह्मण होता. वाल्मिकी हा ऋषी वाली नव्हता, वाल्मिकी जातीचा नव्हता, तो ब्राह्मण होता. जो संशोधन करेल, जो काहीतरी स्वतःचा विकास करेल आणि जगाच्या विकासाला मार्ग दाखवेल, हे मार्गदर्शन करणारा जो आहे तो ब्राह्मण. आणि हीच नव्या युगाची ब्राह्मणाची व्याख्या मला वाटतं आपल्याला जपावी लागेल असं मला वाटतं. धन्यवाद. पाठकांना माझा प्रश्न थोडासा बदलून मी विचारतो की बऱ्याच लोकांना पुरोहित आणि ब्राह्मण हे एकच संकल्पना वाटतात किंवा एकच वाटतं. म्हणजे पौरोहित्य करणारा जो माणूस आहे तो पण ब्राह्मण आणि बाकीचे लोक ब्राह्मण. ह्या दोन संकल्पनामध्ये काही थोडा फरक आहे का? पुरोहित आणि ब्राह्मण हे वेगळे आहेत का? आणि ब्राह्मण म्हणजे नेमका कोणाला म्हणावं? ब्राह्मण या शब्दाबद्दल आपल्या मनामध्ये परंपरागत फार गोंधळ आहेत. आणि सर्वप्रथम गोंधळ घालणारा माणूस ब्राह्मणच आहे. सर्वात उत्कृष्ट आणि सर्वात निकृष्ट सर्वार्थाने गोंधळ जर कोणी घातला असेल तर तो ब्राह्मणाने घातला आहे. ब्राह्मणामध्ये मूळ शब्द आहे ब्रह्म. ब्रह्म हे नपुसकलिंगी आहे. ब्रह्म शब्दाचा ऋग्वेदातला अर्थ आहे ऋत आणि सत्य यांची परमधारणा जाणीवपूर्वक जोपासणार. ही परमधारणा ज्याने आपलं व्रत म्हणून स्वीकारलं त्याला ब्राह्मण म्हणतात. ब्रह्म जानाती हा समास आहे. पण या अंतिम निष्ठेशी आयुष्यभर जो तडजोड कधीही करत नाही ते ब्राह्मण्य. ब्राह्मण्य हे ब्राह्मणाचं नुसतं लेबंत नाहीये, ते क्रियाविशेषण आहे. आणि क्रियाविशेषण हे नेहमी कालसापेक्ष असतं. वर्तमानात बदलतं, भविष्यात बदलतं आणि भूतातही बदलतं. कालचं ब्राह्मण्य यज्ञोपवीत हे त्या ब्राह्मण्याची आयडेंटिटी कार्ड आहे. यज्ञोपवीत याचा सरळ अर्थ आहे जो आपल्या ज्ञान साधनेशी अखंड रत आहे त्याचं आयडेंटिटी कार्ड म्हणून यज्ञोपवीत आहे. ब्राह्मणाने यज्ञ संस्था सर्वप्रथम ज्ञान साधनेसाठी संरक्षणासाठी जोपासली. म्हणून अग्नीला दुसरं नाव ब्राह्मणांनी दिलं विष्णू. अग्निचयनाला दुसरं नाव दिलं त्याने रुद्र. विष्णू ही धारणा आहे, रुद्र ही संहारणा आहे आणि ब्रह्म ही पालना आहे. आपल्या जीवनामध्ये या तिन्ही प्रकारच्या धारणा सर्वार्थाने अत्यंत प्रामाणिकपणाने राबवून वर्तमानाचा चित्स्पंद जो आपल्यापासून दुसऱ्याला देतो त्याला ब्राह्मण म्हणतात. आता या ब्राह्मणात तुम्ही कोण ब्राह्मण बसवायचे ते ठरवा. मला वाटतं सगळा मंडप रिकामा होऊन जाईल. शास्त्राचे विद्यार्थी म्हणून ब्राह्मण म्हणजे नेमकं आपल्याला काय म्हणता येईल? आजच्या युगाचं तुम्ही बघायला गेलात तर ब्राह्मण्य आपण विचार जरी करायचा ठरवलं तरी आपल्याला असं बरंच दिसून येतं की आपल्याला बरीच टीका होते. लोक ब्राह्मण सांगायला आपल्याला लाज वाटते. आजच्या घडीतलं आहे. कारण असं झालंय की वर्षानुवर्ष असं म्हणतात आपण त्याला किती जबाबदार आहोत किंवा आपण त्याला जबाबदार नाही, पण असं म्हणतात की ब्राह्मणाने अत्याचार केले, हे केलं, ते केलं. जी आपली पार्श्वभूमी आहे फार फार पूर्वीच्या काळामध्ये जाऊन त्याचा काही सिग्निफिकन्स नाही आहे. आजच्या काळात बघायला गेलं तर एक गोष्ट मात्र मला निश्चित अशी वाटते की मी जो ब्राह्मण समाज बघतो तो ज्ञानी असा बघतो. त्याला ज्ञान जोपासायला आवडतं, काम करायला आवडतं, डेव्हलपमेंट करायला आवडते, विविध गोष्टींचा विविध विषयांचा सखोल अभ्यास करायला आवडतो.
मग असा कोणीही व्यक्ती असेल तर त्याला आपण ब्राह्मण म्हणायला हरकत नाही, ते ब्राह्मण्य असं आपण म्हणायला हरकत नाही. ही आमची आज त्याच्याकडे बघायची दृष्टी झालेली आहे. तर ठिकाण आहे. आपण जर संपूर्ण इतिहास बघितला तर आपल्या असं लक्षात येईल की राजसत्तेवरती धर्मसत्तेचं आधिपत्य किंवा प्रभाव हा संपूर्ण भारतवर्षाची एक खासियत राहिलेली आहे. आणि आज एखादं अमेरिकेसारखं राष्ट्र असू दे किंवा युरोपीय काही देश असू देत, काही पाश्चात्य देश असू देत, की जिथे राजसत्तेवरती अर्थसत्तेचा अंकुश किंवा प्राबल्य किंवा प्रभाव आपल्याला जाणवतो. हा मूलभूत फरक हा दोन तथाकथित संस्कृतींमधला जो आहे, पाश्चात्य आणि पौरात्य संस्कृती, ह्या संकल्पनेमध्ये आधुनिक काळामध्ये ज्या वेळेला आपण एका बाजूला असं म्हणत असतो की ब्राह्मणांनी अर्थकारण करायला पाहिजे आणि ब्राह्मणांचं ब्राह्मणत्व किंवा श्रेष्ठत्व हे धर्म परंपरेने मान्य केलेलं, धर्मसत्तेने अधोरेखित केलेलं अशा प्रकारचं आहे. मग आधुनिक काळामध्ये जिथे अर्थप्राबल्य आहे किंवा अर्थसत्तेचा अंकुश हा राजसत्तेवरती किंवा समाजसत्तेवरती राहणार आहे, अशा काळामध्ये नेमकं ब्राह्मण कोणाला म्हणावं? चंद्रशेखर टिळक. आपण एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की मुळामध्ये तू जी आधी तुलना केलीस की आपल्या देशामध्ये राज्यसत्तेवरती धर्मसत्तेचं वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केला किंवा पाश्चिमात्य देशांमध्ये प्रत्येक राज्यसत्तेवरती अर्थसत्तेनं प्राबल्य ठेवलं, तर मुळामध्ये असं प्राबल्य ठेवणं ही त्या त्या समाजातल्या विशिष्ट घटकाची एक अशी मानसिक वृत्ती असते. मुळामध्येच पहिल्यापासूनच ब्राह्मणांजवळ कधीही धन नव्हतं आणि म्हणून मग धनवंत जर आपण नसलो तर निदान विचारवंत आहोत असं लोकांनी म्हणलं नाही, तर आपण स्वतःला म्हणवून घेत राहिलो होतो. आणि त्यामुळे या प्राबल्यामध्ये पडण्याचं खरं म्हणजे काहीही कारण नाही. मगाशी जे पाठकांनी सांगितलं तेच जर वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर आजच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीमध्ये, ती केवळ आपल्याकडेच बदलते असं नाहीये, तर एकंदरीतच जी सामाजिक आणि आर्थिक जडणघडण सगळीकडे बदलतीये, तर ब्राह्मण्याची व्याख्या जर करायचीच झाली तर आल्विन टॉफलरच्या एका पुस्तकाचा मला आधार घ्यावासा वाटतो. त्यांनी थर्ड वेव्ह या पुस्तकामध्ये असं म्हटलंय की 21व्या शतकात त्या माणसाला अशिक्षित म्हणावं लागणार नाही की ज्याला लिहिता किंवा वाचता येत नाही, तर त्या माणसाला अशिक्षित म्हणावं लागेल ज्याला लर्न, अनलर्न आणि रिलर्न कळलं नाही, तो अशिक्षित. आणि ब्राह्मण यात मग ते 2% होते, 3% होते का 4% होते आणि पुढे ते असतील का, ही चर्चा निरर्थक आहे. एक गोष्ट नक्की आहे की कुठचाही पक्ष आला तरी ब्राह्मणांना यापुढे वाली नाही. त्यातल्या त्यात कदाचित तुलनेमध्ये काँग्रेसच्या राजवटीत आपल्याला निदान पक्षप्रवक्ते पद तरी मिळेल, बाकी ठिकाणी तेही मिळणार. तरीही आपण समाजामध्ये टिकून का राहतो, तर मूलतः आपल्या वृत्तीने आणि आपल्या जवळच्या आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थितीने बदलत्या काळाची गरज ओळखून आपल्या ज्ञानात आपल्याला काय बदल करत राहावे लागतील हे ज्याला कळलं तो ब्राह्मण. आणि अशी जर व्याख्या केली तर आज जे सगळ्या संगणकीय क्रांतीचे असतील किंवा आर्थिक क्रांतीचे आघाडीवरचे जे शिलेदार आहेत त्यांनाही लर्न, अनलर्न आणि रिलर्न ही प्रक्रिया कळली असेल तर तो ब्राह्मण आहे असं म्हणावं लागेल. डॉक्टरांनी आता जो मुद्दा काढला की धर्मसत्ता आणि राजसत्ता, तर ब्राह्मण हे धर्मसत्तेतच होते. ब्राह्मणांकडे धर्मसत्तेची धारणा जरी असली तरी अनेक ऋषी पत्न्या त्यांचे फायनान्स ऑफिसर होते. तुम्हाला सांगितलं, उपनिषदातली एकच कथा सांगतो की मैत्री याज्ञवल्क्याला प्रश्न विचारते की चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या पाडव्याला आज गो होऊन आलेले नाहीत, तेव्हा तू ताबडतोब रिपोर्ट कर. याज्ञवल्क्य म्हणाला, मी ज्यांना संधा देतोय त्याला जर माझा वेळ जायला लागला तर मी कसं काय सांगू. त्यावेळेला तिने सांगितलं, तू जर सांगत नशील तर मी जाते. धर्मसत्ता जो सांभाळत होता त्याचा सगळा योगक्षेम पूर्णतः, त्याला काळजी बिलकुल नव्हती आश्रमासकट, हा त्याचा योगक्षेम पूर्ण तो राजा सांभाळत असे. याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की नुसतं ब्राह्मण्य नव्हतं त्याच्यामध्ये विकसित मानवतेच्या धारणा पण होत्या. समाजाने वाढलं पाहिजे, समाजात घ्या की नुसतं ब्राह्मण्य नव्हतं त्याच्यामध्ये विकसित मानवतेच्या धारणा पण होत्या. समाजाने वाढलं पाहिजे, समाजाने पोचलं पाहिजे. आणि मला हा अनुभव टिळक तुम्हाला सांगतो, मी तर खेड्यात जातो अगदी पक्का, अजूनही माझे ग्रामीण भागात नामसप्ताह चालतात, मी जातो. कितीतरी खेड्यात 12 बलवते दारात मी अजूनही पाहिलंय, ब्राह्मण जर आला नाही तर दहन क्रिया होत नाही हो. 1.5 दिवस प्रेत ठेवतात, त्याला घेऊन येतात. तू म्हणशील तेवढे पैसे दे पण तू हात लाव, त्याशिवाय होत नाही.
तिथे मला एक वाक्य आठवलं. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी वैदिक संस्कृतीच्या विकासामध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे की प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालून जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाला जो सोबत करतो तो ब्राह्मण असतो. किंवा दत्त स्नॅक्स पॉप हे आपल्या देवरुख्यांना किंबहुना मुंबईकरांना, मुंबई बाहेरच्या लोकांना सुद्धा माहिती नाही असं कधीच होणार नाही. काय रे जाता जाता वडा खाऊन गेलास का दत्त स्नॅक्सच्या इथे असं म्हटलं जातं. तर मग तिथे येणारे जी व्यक्ती असतात ते काही हा देवरुखा असं काही ओळखलं जात नाही. पण मग देवरुख्या पद्धतीने ओळखण्याच्या काही काही खुब्या मात्र तुमच्या दत्त स्नॅक मध्ये नक्कीच आहेत. त्याच्याबद्दलचा एखादा छोटासा अनुभव सांगा. आमच्या दत्त स्नॅक कॉर्नरला खरं संपूर्ण ज्ञातीतले लोक येतात. म्हणजे टॉप मिनिस्टर पासून अगदी क्रिकेटच्या खेळाडूपासून सिने कलावंतापासून कोणी आणि पॉलिटिशियन सुद्धा. पण त्यातल्या त्यात चांगला अनुभव येतो म्हणजे देवरुखे लोकांचा येतो. एक दिवस मी काउंटरच्या मागे उभा होतो आणि त्या दिवशी मला वाटतं त्यांनी थालीपीठ बनवलं होतं आणि 5-7 लेडीज आल्या होत्या आणि थालीपीठासाठी कुपन घेतलं. माझ्याकडे कुपन सिस्टम आहे. ज्यावेळेला त्यांनी ते थालीपीठ खाल्लं त्यावेळेला त्यातल्या 2 लेडीज छातीवर हात ठेवून अगदी त्यांनी सांगितलं की हे 100% देवरुख्याचं हॉटेल आहे. त्यांची आपापसात चर्चा चालली होती आणि मी हे मस्तपैकी पाहत होतो अगदी उभं राहून. मला ऐकू येत होतं त्यांचं काय चाललंय ते. पण आमच्या देवरुख्यांचा स्वभाव पण चौकस एकदम. त्यांना ते काय राहवलं नाही. ते म्हणजे नाही कन्फर्म करूया आपण खरंच आहे का देवरुख्याचं. म्हणून त्यांनी माझा जो काउंटरला माणूस होता त्या माणसाला विचारलं याचे शेठ कोण. आता शेठ म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं की काळे. आला प्रश्नचिन्ह. सकाळीच आपल्या सकाळच्या सत्रामध्ये सर्वश्री आपले कुमारजी केतकर त्यांनी कसे ओळखायचे त्याच्याबद्दल काय काय बरंच काही सांगितलं आणि मी हे ऐकत होतो तिथे आमच्या काउंटरच्या मागे. मी गेलो पुढे. मी त्यांना सांगितलं की मॅडम तुम्हाला खरंच काय अभिप्रेत आहे. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो माझं नाव जरी काळे असलं तरी मी कोळंबेकर मुळे. बिझनेस आपल्या धर्मामध्ये म्हणजे काय माहितीये मगाशी नेमकं तुम्ही होता की मला माहिती नाही. इतकं विचार परिलुप्त आणि एवढं म्हणजे फारच विद्वत्तापूर्ण असे जे ब्राह्मण्यावर चर्चा वगैरे झाली त्याच्यावर आम्हाला ब्राह्मण्य म्हणजे फार अगदी असं वाटायला लागलं की बाप म्हणजे अतिशय आपण त्याच्यामध्ये धर्म पाळतो आणि हे आणि आपण एक दारू हा बिझनेस आपल्या धर्मात आणि मराठी माणसात एक वेगळ्या दृष्टिकोनात आपण दारू या विषयाकडे बघतो. तुम्हाला नाही वाटत काय तुमचा अनुभव आहे त्याकडे. दारू हा तसा वाईटच शब्द. अनादी काळापासून दारूचा वापर हा अनेक गोष्टींसाठी केला गेला पण तो शब्द मात्र तसाच राहिला. सुधाकरांनी रंगवलेला तो एक नायक की ज्याच्यामुळं दारूमुळे उद्ध्वस्त झालेले संसार हे पण पाहायला मिळाले. अशामुळं दारू हा शब्द खरंच वाईट ठरला. पण मी आपणास सांगू शकतो सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने आपण दारू हा विषय लांबच ठेवा. मी जे काय तयार करतो त्यामधून फक्त अल्कोहोलच निर्माण होतं. मी दारू तयार करण्याचे प्लांट करत नाही. आपल्या घरातल्या बद्दलचं काय मत आहे. घरातल्या मंडळींना काय वाटतं आपल्या या विषयाबद्दल. नाही, घरातल्या मंडळींना मी दारू पिण्याबद्दलच फक्त असू शकेल पण मी
दारू तयार अल्कोहोल तयार करण्याचे कारखाने उभारण्याबद्दल त्यांची मला पूर्ण संमती आहे. म्हणून विचारते की या 25 वेळा गेलात किंबहुना एकही वेळा जरी आपण गेलो तरी आपण म्हणतो पाकिस्तानाच्या हद्दीपर्यंत जाऊन परत आलो बुवा, असं असं तुम्हाला म्हणायला काही वावच उरत नाही. कारण तुम्ही त्या विमानात असता आणि तुमचं लक्ष मात्र टेरिटरी हे नसतं, पण मी तिथे जाऊन येणारच एवढं मात्र नक्की असतं. त्यातील एखादा थरारक अनुभव आपण सांगा. पहिला अनुभव म्हणजे साधारणतः प्रत्येकाला इथे प्रश्न पडेल की तुम्हाला भीती वाटली का? याचं उत्तर आहे हो, भीती वाटली. भीती न वाटणारी व्यक्ती अजून जन्मायची आहे किंवा आतापर्यंत जन्मलेला नाही. बघा, सैन्यामध्ये जाणारा जो माणूस असतो तो आपल्यापैकीच एक असतो. फक्त फरक असतो तो दोन्ही माणसातल्या मानसिकतेबद्दल. सैन्यामध्ये तुम्हाला जे प्रशिक्षण मिळतं ते इतकं कणखर असतं की ती भीती ताब्यामध्ये ठेवून किंवा काबूमध्ये ठेवून एकाग्र चित्ताने आपलं दिलेलं काम व्यवस्थित करायचं, याचं तुम्हाला शिक्षण मिळालेलं असतं. आणि असं असून देखील जेव्हा तुम्ही पहिल्यांदा हल्ला करता तेव्हा त्याची काही खुमारी काही वेगळीच असते. बघा, मला अजून आठवतं 4 डिसेंबरला जेव्हा रात्री युद्ध सुरू झालं होतं तेव्हा पहिला हल्ला करण्याकरता आम्ही सर्वदा म्हणून जो पाकिस्तानचा मोठा एअरपोर्ट कॉम्प्लेक्स आहे त्याच्यावरती आम्ही हल्ला केला होता. बांगलादेश त्यांच्या हातातनं जाणार असं बहुतेक पाकिस्तानला कळून चुकलं होतं. म्हणून काश्मीरमध्ये जेवढी जमीन बळकवता येईल तेवढा निकराने हल्ला पाकिस्तानचं सैन्य करत होतं. आणि हा हल्ला थांबवण्याकरता किंवा आपल्या सैन्याला मदत करण्याकरता आम्ही निकाराचे प्रयत्न करत होतो. आणि तेव्हा जेव्हा मी पहिल्यांदा गेलो तेव्हा अतिशय भीती वाटली, याबद्दल काही सांगायला नको. 2-3 वेळा जेव्हा मी परत आलो तेव्हा मला असं एक लक्षात आलं की आपल्या विमानाच्या मागच्या बाजूला काहीतरी काळ्या रंगाचे ठिपके मार दिसायला लागले दिसत होते. तर मला एकीला वाटलं की बहुतेक युद्धामधले काजवे काळे असावेत, पांढरे नसावेत. आणि म्हणून मी हळूच नंतर जेव्हा उतरलो तेव्हा माझ्या एका मित्राला विचारलं की अरे हा काळा प्रकार काय असतो रे मागे? तो म्हणला अरे येड्या आहे, तुझ्या मागे फुटाचे बॉम्ब आहेत म्हणून. आणि यातलं तुला एखादा लागला तुझं काय होईल तर मला काही तुला इथे सांगायचं कारण नाही आहे. आणि मला वाटतं 8 डिसेंबरला त्याच्यापैकी एक गोळा, लहान ती गोळी माझ्या विमानाच्या फिनमधनं गेली. नशिबाने कुठल्याही भागाला ती न लागल्यामुळे फक्त लहानसं तिथे भोग पडलं. पण असं असून देखील ते मला विमान परत आणता आलं. किंवा तो व्यवसाय हा अत्यंत मुख्य असा झालेला आहे, तर आपण त्याच्याबद्दल सांगावं. सध्याची धावपळीचं म्हणजे सबर्बन आणि मुंबई या शहरातलं जे धावपळीचं जीवन आहे आणि त्याच्यामध्ये स्त्रियांना नसणारा वेळ, कारण सकाळी जी स्त्री घराच्या बाहेर पडते ती रात्रीपर्यंत पोचते, त्यामुळे तिला घरातलं काम करायला किंवा इतर काही गोष्टी करायला वेळ नसतो. त्यामुळे जर असं त्यांना जर रेडीमेड जेवण किंवा पोळी भाजी मिळाली तर जास्त आनंद वाटतो किंवा त्यांना ते सोयीचं होतं. आणि पूर्वी जसं म्हणत की देवरुखे म्हटलं की काय कलते झारेवाले असं म्हणत, पण आता त्याच व्यवसायाला अतिशय चांगल्या स्वरूपात तो व्यवसाय झालेला आहे आणि त्याला उचित अवस्था प्राप्त झालेली आहे. की कॅटरर म्हणून म्हटलं की जास्त त्याला जरा मान चढतो आणि आचार्य म्हटलं की काय पोळी भाजी केंद्र कसं चालवत आहे, पण म्हटलं की अन्नपूर्णा पोळी भाजी केंद्र म्हणण्यापेक्षा जर अन्नपूर्णा कॅटरर्स म्हटलं तर जरा बरं वाटतं बघितल्यावर. पण हल्लीच्या म्हणजे धावपळीच्या जीवनात हे सगळ्यांना सोयीचं वाटतं आणि ती काळाची गरज आहे असं मला वाटतं. की स्त्री जर घराच्या बाहेर पडते आणि ती सगळं घरात मुलं बाळं किंवा म्हातारे गृहस्थ किंवा काही आपल्या घरातले असतील अन्य लोक, तर त्यांची सोय काय की घरून जर बाहेरून येताना उशीर झाला किंवा काय तर येताना पोळी भाजी घेतली आणि घरी आलं तर त्यांचं बरंचसं काम कमी होतं. त्यामुळे त्यांना एक सोयीचं वाटतं. त्यामुळे या बिझनेसला म्हणजे आता तरी चांगल्यापैकी दिवस आलेत असं मला वाटतं. जीवन रसायनशास्त्र हे काही स्वतंत्र शास्त्र जरी असलं, आज स्वतंत्र झालेलं आहे. पूर्वी आमच्या काळी किंवा 60 वर्षापूर्वी तो एक केमिस्ट्रीचाच भाग किंवा रसायनशास्त्राचा भाग म्हणून समजला असतो. पण आता या संशोधनाच्या इतकं प्रगत संशोधन झालेलं आहे की त्या शास्त्रात
आता स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळखलं जातं आणि ते शास्त्र आपल्या मानवाच्याच नव्हे तर सजीव प्राण्यांच्या वनस्पतींच्या गर्भपूर्वावस्थेपासून तो मृत्यूपर्यंत त्याचा ज्या ज्या रासायनिक प्रक्रिया घडतात त्याचा त्या विशद केमिकल बेसिसवर किंवा केमिस्ट्रीच्या पायावर विशद करून सांगतात. तेव्हा ज्या माणसाला किंवा ज्या तरुणांना या केमिस्ट्रीच्या विषयाची आवड आहे त्यांना ते एक प्रकारचं आकर्षक करू शकतं. आणि त्या शास्त्रामध्ये आता इतकी प्रचंड प्रगती झालेली आहे की मगाशीच आपल्या जीन्सचा जो हा आहे प्रभाव तो जीन्स ह्या बायोकेमिस्ट्रीमधून किंवा जीवन रसायनशास्त्रामधूनच त्याचं संशोधन झालेलं आहे. आणि त्या जीन्सचा प्रभाव आता कालच्याच टाइम्समध्ये आपण वाचलेला असेल की एका वीडपासून त्याचं जे जेनोम आहे किंवा त्याचं जे जीवनशास्त्र जीवनाची जी एक काय म्हणतो आपण मराठीत त्याला DNA म्हणतात त्याचं सगळं प्रगतीकरण त्या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये असं आढळून आलं की जवळजवळ 30% जीन्स या त्यातल्या वीडीतल्या आणि मानवाच्या जवळजवळ सारख्या आहेत. आणि त्यामुळे ह्या शास्त्राला अतिशय आकर्षक असं रूप येणार आहे. आणि त्यामुळे आपण आपल्या तरुणांनी किंवा आपल्या शास्त्रज्ञांनी त्याकडे जास्त ओढीनं पाहिलं पाहिजे आणि त्याकडे झालं पाहिजे. माझे 2 प्रश्न आहेत त्याच्याबद्दल. करण्यासाठी लागणारे प्रकल्प इथे आलेले अमरेंद्र भोळे आहेत त्यांनी तळागाळापासून बरीच कामं केली आहेत. आदिवासी क्षेत्रामध्ये केमिकल इंडस्ट्री चालवूनही दाखवलेली आहे. या आदिवासी क्षेत्रामध्ये केमिकल इंडस्ट्री तो प्रकल्प उभा करण्यासाठी त्या आदिवासींची काय मदत मिळाली किंवा त्यांच्याकडनं काही अनुभव मिळाले का या आपल्या देशात म्हणते मी. मला चंद्रपूर गडचिरोली वगैरे या विभागात काम करायचं मला संधी प्राप्त झाली आणि मी नुकताच तिथे PhD वगैरे करून गेलो होतो विद्यापीठातनं. तेव्हा असं दिसून आलं की आपण फक्त मुंबईमध्ये येणारी लोकसंख्या वाढ डोंबिवलीमध्ये लोकसंख्या वाढ आपण फक्त चर्चा करतो पण विकेंद्रीकरणाकडे कसा माणूस इथे टिकून राहील त्या क्षेत्रामध्ये तो आदिवासी त्या क्षेत्रामध्ये कसा टिकून राहील तो आपण त्याची उन्नती करण्याच्या वगैरे गोष्टी करतो पण तो इकडे मुंबईला यायला का प्रेरित होतो मुंबईकडे का येत होतो याचा विचार आपण सर्वांनीच करायला पाहिजे राष्ट्राने करायला पाहिजे. जे दिसून आलं ते असं होतं की इंडस्ट्रीज तिथे टाकल्या जातात पण टेक्निकल गायडन्स बाकी अन्य प्रकारचं गायडन्स हे फार कमी उपलब्ध असतं. फॅसिलिटीज कमी उपलब्ध असतात आणि मग प्रत्येकाला तिथे इंडस्ट्री चालवताना तो माणूस अत्यंत सरळ आहे आदिवासी क्षेत्रातला तेव्हा तो कामाच्या बाबतीत अत्यंत सरळ असतो पण मग त्याला पोल्युशनचे आफ्टर इफेक्ट्स नाही कारण केमिकल इंडस्ट्रीज असतात बऱ्याच वेळेला सिमेंट कारखाने असतात जे काही तिथे बघितलं गेलं की या खरोखर त्याचा दुरुपयोग केला जातोय याचा गैरवापर केला जातोय आणि त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. तो कधी आजारी पडतो त्याला त्याचा आजारी सांगता येत नाही फक्त गप्पा मोठ्या मोठ्या होतात पण ऍक्च्युली तिथे जाऊन मी किमान वेतनमध्ये काम करताना मला तोच अनुभव आला. तिथे जाऊन आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला असं दृष्टिकोन येतं की तिथे जर कमीत कमी या 2-3 फॅसिलिटीज अवेलेबल झाल्या मेडिकल फॅसिलिटी एज्युकेशन फॅसिलिटी या 2-3 तिथे चांगल्या प्रकारे जो उपलब्ध झाल्या तर ती खरी मदत त्या आदिवासी क्षेत्रात होऊ शकेल आणि तिथे इंडस्ट्री पण वाढू शकेल. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत तिथे काही इंडस्ट्री वाढेल असं मला तरी वाटत नाही. अभिनय करूनी रमवीय मुक्ती म्हणे अरे कोण आहे पळाले कोण काही नाही आपलीच माणसं आहेत या नाही मला तिकडे समोर बसायचं होतं
मी रस्ता चुकलो, मी बाहेरून आलो तर इथले सगळे दरवाजे बंद होते. मी हॉलचा दरवाजा समजून ढकलून आतमध्ये आलो, तो डायरेक्ट स्टेजवरच आलो. असं करा चिमणराव. तुमच्याशी कामाचं बोलतात. नाही, मी तुम्हालाच विचारते. तुम्हाला काय इथे काही सहज लावतात का? नाही, सहज नाही. मी कृष्णराव हेरमकरांच्या सत्काराला चालवतो. मी आणि गुंड्या भाऊ ना लहानपणी खूप नाटकं पाहिली होती यांची. हो, एकटेच आलात? कावेरी वहिनींना नाही आणलं? कावेरी वहिनी कोण? काऊताई हो. हा हा, काऊ. नाही, काऊची ना एक मैत्रीण आहे. त्या मैत्रिणीच्या भाचीला फुलं भरायची, तिकडे गेली ती. 7वा महिना लागला. फुलं 7व्या महिन्यात भरतात ना? हो. आणि गुंड्या भाऊ? गुंड्या भाऊ कसं जाईल फुलं भरायला? बायकांचा कार्यक्रम असतो. नाही, ते तुमच्या बरोबर कसे आले नाहीत हे विचारायचं होतं मला. तो कसा आहे ना, त्याचा पाय फ्रॅक्चर झालाय. फ्रॅक्चर कसं झालं? काय झालं, आमच्या गुंड्या भाऊची व्यायामशाळा बघायला परदेशी पाहुणे आले होते. चिनी होते, चिनी. 2 क्रीडा शिक्षक आणि 1 डॉक्टर. तर त्यांना गुंड्याचा ह्या वयात स्वतः मलखांब करून दाखवायला गेला. वरून पडला खाली. तर ठेवलाय सुया लावून. सुया? हा, म्हणजे आधी ते फ्रॅक्चर साठी प्लास्टर घालतो आणि मग त्या चिनी डॉक्टरांनी ॲक्युपंक्चरच्या सुया टोचून ठेवल्या गुंड्या भाऊला. 2 इथं लावले, 3 इथं लावले आणि 2 नंतर दाखवीन. नाही, तुम्हाला दाखवलं, ते मिशीवाला दाखवते. सध्या काही इथेच असता? हो, इथं मी मोरूकडे आले. मोरू आमचा मुंबईला सेटल झालाय ना, मी असतो पुण्याला. सदाशिव पेठेत ना प्रसिद्ध आहे तुमचं घर. पण गावाची म्हणराव, तुम्ही नाटकं पाहिजेत का कृष्णरावांची? हो, मी लहानपणी गुंड्या भाऊ बरोबर पाहिलेत आणि तरुणपणी चोरून पाहिलेत. चोरून? काऊ बरोबर. हो. सांगू का, या कृष्णरावांच्या जुन्या संगीत नाटकांच्या संदर्भात माझी एक खूप जुनी आठवण आहे. सांगा ना. सांगतो. माझं ना काऊशी नुकतंच लग्न झालं होतं. काऊशी माझ्या बरोबरच झालं होतं. तर त्या काळी नवीन लग्न झालेल्या नवरा बायकोनं लोकांच्या देखत एकमेकांशी बोलायचं नाही, फिरायला जायचं नाही, एकत्र नाटक बघायला जायचं नाही, असले नियम होते. म्हणजे मग वडील माणसाला चोरून जावं लागायचं नाटकाला. काय करणार नाही का? पण हे चोरून जाण्याची सुद्धा एक लज्जत होती आणि लज्जत चाखण्याचा एका रविवारी मी प्रयत्न केला. म्हणजे काय केलं तुम्ही? या कृष्णराव हेरमकरांचं नाटक होतं एकच प्याला. त्या नाटकाला जायचा गुप्तबेत आम्ही केला. गुप्तबेत? हो, गुप्तबेत. काऊनं आईला म्हणाली, सासूबाई मी जरा हळदी कुंकूला जाऊन येतं मैत्रिणीकडे, असं म्हणून दुपारीच बाहेर पडली. रात्री 9 वाजता येईल म्हणाली. थोड्या वेळाने मी आईला म्हणालो, आई आज रविवार असताना तरी मला ऑफिसला जायला हवं. दुपारी 3 वाजता जायचंय, रात्री 9 होतील मग घरी परत यायला. पुष्कळ काम साठले ऑफिसला, ते काढून टाकायचंय. घरात कोणाला संशय नाही आला? नाही. कसं आला, आमचं दोघांचं रविवारी दुपारी असं एकाच वेळी बाहेर जाणं आणि रात्री 9 वाजता परत येणं, या हालचालीमध्ये काहीतरी भानगड असली पाहिजे याचा संशय चिमीला आला असावा. चिमी म्हणजे माझी धाकटी बहीण. तिचं अजून लग्न जमलं नव्हतं ना, म्हणून ती आमच्यावर बारीक लक्ष ठेवून असेल. मग काय झालं? किर्लोस्कर थिएटरच्या बाहेर आम्ही दोघं, मी आणि काऊ, गुपचूप भेटलो. आज शिरताना मी काऊला एक सुंदरशी वेणी घेऊन दिली. वेणी. आम्ही दोघं शेजारी शेजारी नाटक बघायला बसलो. या अशाच खुर्च्या होत्या, पण जरा मळक्या होत्या खुर्च्या. त्याच्यावर गाद्या पण होत्या ढेकूनवाल्या. शेजारी बसलो. आम्हाला माहित नव्हतं, पण आमच्यावर पाळत ठेवायला चिमी एखाद्या गुप्त हेरासारखी येऊन दाखल झाली होती. लांबून आमच्याकडे बघत होती. नाटकातल्या सिंधूचे हाल बघून काऊ हुंदके देऊन देऊन रडायला लागली. तशी हळवी आमची काऊ. स्टेजवर ती रडते, खुर्चीत ही रडते, दोघींची रडण्याची जुगलबंदी. तेवढ्यात तिची वेणीच तुटली. तिची म्हणजे सिंधूची नाही, काऊची. मी तिला अश्रू पुसायला रुमाल दिला आणि तिची वेणी बांधून देत होतो ते नाटकात रामलालचं काम करणाऱ्या नटानं स्टेजवरून पाहिलं. तो आपलं पद म्हणायचं थांबून आमच्याकडेच बघत राहिला. तसं काय आम्ही नाटक करतो, हा प्रेक्षक आहे. मग काऊताई रडायच्या थांबल्या? थांबली रडायची. तुम्हाला तो कृष्णरावांनी सुधाकराची भूमिका काय अप्रतिम केली. खरं म्हणजे ती गायक नट हा, पण गद्य भूमिका सुद्धा काय वठवलीये. सुधाकराची ती अधोगती आणि सिंधूचे हाल बघून आमच्या घशाला कोरड पडली. पण आम्ही 4थ्या अंकानंतर बाहेर सोडायला म्हणून पाहायला गेलो. सगळे लोक आमच्याकडे कुतूहलाने बघत होते. त्यावेळी पद्धत नव्हती ना नवरा बायकोने एकत्र फिरायची. लोकांना खूप नवल वाटलं. पुन्हा आत येताना आम्ही पानवाल्याकडे विडा घेतला. विडा काऊ होती नको नको म्हणत होती, पण तिलाही दिला. काय दारू पिणारे विडा खातात हे मी पाहिलं होतं, प्यायलेलं कळू नये म्हणून. काही प्यायलं की विडा खाल्लेला बरा म्हणून आम्ही सोडायला म्हणून पहिला विडाही खाल्ला.
तर मंडळी, पुनश्च स्वागत. आता सुरुवात करूया सुगम संगीताने. आणि प्रीती आणि प्रिया या निमकर भगिनींकडनं आपण सुगम संगीत ऐकूया. प्रथम त्या सुरुवात करत आहेत गणेश वंदनाने. माझ्या मुलंच मी म्हणतो, तुम्हाला जर का संधी असेल तर तुम्ही जरूर परदेशात जाऊन स्थायिक व्हा. कारण इथे या देशात अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती अशी आहे, त्याला आपला इलाज नाही. मला माहिती आहे. एक मत एवढाच की आपल्याला जर का या ठिकाणी संधी असेल, चांगलं तुम्ही करू तर शकत असाल तर तुम्ही जाणारच नाही. उगीच कोण उठून जाऊ द्या. पण साधारणपणे असं की 2 भाऊ आहेत, 3 भाऊ आहेत, एखाद्याला संधी येते त्याला जाऊ द्या. आणि जाण्यात काय गैर आहे? बाहेर जाण्यात काय? आपल्याला कधी उपयोग होणार? आपल्या समाजात सुद्धा मध्यंतरीच्या काळात अनेक प्रतिभावंत निर्माण झाले आणि विशेष म्हणजे त्यांनी या देशात राहून नावलौकिक मिळवला. डॉक्टर काशीबाई वासुदेव नवरंगे, पैसा फंडाची स्थापना करणारे अंताजी दामोदर काळे, दी ग्रेट रॉयल सर्कसवाले माधुस्कर, माधवाश्रमाचे संस्थापक दोंडोपंत सावले, परशुराम भाऊ महाजन, तर्कतीर्थ रघुनाथ गोपाळ कोगजे, आयुर्वेद नावाचे मासिक चालवणारे लक्ष्मण रामचंद्र मळेकर. जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषदेच्या व्यासपीठावरून देवयानी दत्तात्रय दांगे आपल्या समोर एका अवघड विषयावर 5 मिनिटात बोलणार आहे. बघते अध्यक्षांना सूचना करायची वेळ येऊ देणार नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी एक फार सुंदर भक्तिगीत रचलेले आहे. गुण दोष हमारे ना देखो तुमरा नाम दयाल हरी, कई गाव गटार मलिन अति मिल जात नदी गंगा निर्मो, सब गंगा रूप बने क्षण में फिर न पीछे देखे हाल हरी.
आता अनुराधाताईंनी सांगितलं ह्या देवरुखे नाहीत, मग मी आहे कोण? पंचद्रविडापैकी नक्की नाही. मग शेवटी ज्ञातीबद्दल किंवा जातीबद्दल सांगणं भाग आहे. माणूस जन्माला येतो तेव्हा त्याच्या अंगावर काही नसतं, पण नंतर अखेरच्या यात्रेपर्यंत त्याला जे वस्त्राने अलंकृत आवृत्त केलं जातं, त्या विणकर साळी समाजाची मी आहे. माझ्या मते अगदी अयोग्यच असं किती फरक असतो. प्रत्येक भाषा, संस्कार, रीती रिवाज, खाणं पिणं, व्रत वैकल्य, प्रत्येक बाबतीत प्रत्येक जाती इतका प्रॉब्लेम असतो, इतका फरक असतो की नंतर ऍडजस्ट करणं भयंकर कठीण जातं. त्यामुळे हे अगदी अयोग्य. मी तर म्हणते आंतरजातीय काय, पण आंतर सब जातीय सबकास्ट पण असं सुद्धा करू नये. मी सुद्धा अनुभव घेतोय 21 वर्षात. होतं काय की रीतिरिवाज फरक असतो. कोणाला गोळावरचा तिकडचा भाषा, आणि नागपूरकडची कोणती देशस्थ असेल ती काय करून राहिलाच रे तू असं विचारणार. आता एखादा कोकणाचा असेल, त्यामुळे आमचा भाऊ आम्हाला जोक सांगतो. मुलगा विचारतो आईला, अरे आई मी सिनेमाला जाऊ का? मग आई सांगते अरे तुला कोणी दाखवणार आहे का पिक्चर, तर तू जा. म्हणजे आपल्या पैशाने जाऊ नको असं. अरे हे जो फरक आहे ना हा पदोपरी जाणवतो आणि मग मनस्ताप नुसता असं. तेव्हा आणि मग होतं काय, तुम्हाला फरक असं प्रवृत्तीतला तो श्रेष्ठ कनिष्ठचा प्रश्न येतो. मग माझंच का बरोबर तुझं का चूक? मग आम्ही व्रत करणार, गणपतीचा शिमग्याला आवर्जून जाणार. मग या कोकणात बायका त्याच्या म्हणणार नाही की महालक्ष्मीचं व्रत तुम्ही तेवढं बघत नाही, ती लक्ष्मी भागरी पोंगाला जात नाही आणि शिमग्यामध्ये बघत आहे असं प्रत्येकाने मानन करतात. त्यामुळे बुद्धी आणि बुद्धी याच्यामुळे फरक पडतो. इतर जातीमध्ये तो फरक पडतोच. आता इतर जातीने काल कोणी सांगितलं शास्त्र तेज वगैरे, समजा मराठ्यांचे काही बाईचं लग्न केलं तर कदाचित त्या मुलात शास्त्र तेज अवतरेल आणि शास्त्र तेज नाही काय तो कोणाची गुंडाची सामना करायला तो हात धरेल. पण आपला बाबा काय म्हणणार, अरे तो गुंडगिरी करतो, तो आपण गुंडगिरी करतो, मारामारी करतो रस्त्यावर तिकडे, तर शास्त्र तेज म्हणणार नाही. कारण आपण पुढे आपण बुद्धीला मांडणार लोक. बुद्धीच्या जोरावर कोर्ट काहीतरी काय वाटेल करू, पण हात वर करणार नाही कधी. तेव्हा हा फरक पडतो. आता हे राजकारणी लोक आहेत ना, ते काहीतरी ते जातीयताबद्दल भयंकर काही सांगतात की जातीयता पाहू नका, जाती म्हणून काय नाही हो. हे सगळे जातीय पाळतात, लोकांना सांगतात, ब्राह्मणांचा द्वेष करतात, स्वतः मात्र आपण इतक्या बाईक 96 कोणी 92 कोणी कसून तपास करतात. आणि एवढंच काय नाही तर ते घोडे लावायला जातात ना रिसॉर्ट, त्या घोड्यांचा पण इतिहास बघतात. ते घोड्याचा आई कोण बाय कोण, त्या दोन्ही घोड्यांचा त्याचा आई बाप याचा 3-3 पिढ्यांचा इतिहास करायचे. घोड्यावर पैसे लावत आहेत आणि आम्हाला अक्कल शिकवतात. तसे संकरित करण्याचं आणखी गव्हर्नमेंटचा जोर आहे. संकरित जर्सी गाई, संकरित केल्या दूध भरपूर देतात. संकरित नारळ ते सिंगापूर नारळ लवकर लागतो तो 3 वर्षी, पण लोकांना माहिती आहे 3ऱ्या वर्षी लागतो, पण 12व्या वर्षी मरतो. शेवट चव काहीच नाही. आता बघा संकरित केले भोपळे, एवढे मोठे भोपळे, हा मोठा पपया, अरे पण चव आहे का? म्हणजे गुण आहे का? उपस्थित बंधू आणि भगिनी, 21व्या शतकामध्ये म्हणजे भारतीय कालगणनेनुसार 52व्या शतकात प्रवेश करताना पूजा असावी की नसावी हा प्रश्न उपस्थित होणं म्हणजे पाश्चिमात्य संस्कृतीचा हा विजय आहे असं म्हटल्यासारखं आहे. लॉर्ड मॅकेलोने जी शिक्षण पद्धती रूढ केली की ज्या शिक्षण पद्धतीमुळे भारतीय अस्मिता, हिंदूंची अस्मिता ही नष्ट झाली आणि पाश्चिमात्य विचार संस्कृतीचा प्रभाव या हिंदू समाजावर, भारतीय समाजावर पडला. लॉर्ड मॅकेलोनी ही शिक्षण पद्धती रूढ करताना सुरुवातीला सांगितलं की वी डू आवर बेस्ट टू क्रिएट such class of people who are Indians in blood and color but are English in all morals, in all tastes, in all opinions and intellect. असे शिक्षण पद्धती रूढ करा भारतामध्ये की ज्याच्यामुळे हिंदू समाज, भारतीय समाज केवळ रक्ताने आणि रंगाने भारतीय राहील, परंतु आपल्या आवडीनिवडी, मतभिन्नता, आपल्या आशा विचार हे सगळे इंग्लिश पद्धतीने असतील. आणि म्हणून आम्ही धर्माची व्याख्या जी पूजा अर्चामध्ये त्या धर्माने आपल्याला सांगितलेल्या आहेत, ती धर्माकडे आमचा बघण्याचा दृष्टिकोन या शिक्षण पद्धतीमुळे
पाश्चिमात्य विचार दृष्टिकोनाचा झाला. मार्क्स काय म्हणतो, एंगल्स काय म्हणतो, लॉर्ड मॅकेलो काय म्हणतो, परंतु धर्म म्हणजे रिलिजन नव्हे, रिलिजन म्हणजे धर्म नव्हे, धर्म म्हणजे धर्मच. आपल्या वेदांनी अशी व्याख्या केलेली आहे, धारणा धर्ममित्याहु धर्म धारयते प्रजाः यस्यात् धारणं संयुक्तम स धर्म इति निश्चयः. जो समाजाची धारणा करतो, एका विसंघटित विघटित अशा समाजाला संघटित स्वरूपात उभा करतो, तो धर्म. आणि इतकंच नव्हे, यतु अभ्युदयानेही श्रेयस सिद्धी स धर्मः. वैयक्तिक जीवनामध्ये भौतिक संपत्तीने युक्त असा मनुष्य देखील निश्रेयस झाला पाहिजे, ही धर्माची व्याख्या आमच्याकडे केलेली आहे. आणि म्हणून आमच्या पूर्वजांनी जे दार्शनिक होऊन गेले, त्यांनी 4 अस्तित्व मांडली. पहिली अस्तित्व म्हणजे मी, मला देह आहे, माझ्यामध्ये बुद्धी आहे, माझ्यामध्ये मन आहे आणि माझ्यामध्ये आत्मा आहे. केवळ म्हणतो किंवा ओम यज्ञेन यज्ञम अयजंत देवा असं म्हणत असतो, पण आपल्याला किती जणांना त्याचा अर्थ माहिती असतो. पुरुष सुद्धा तसं म्हणत नाही की ते नाही करू नये, वातावरण शुद्धीसाठी त्याची गरज आहे. पण जेव्हा तुम्ही यज्ञ करता त्याच्यामध्ये जे समिधा घालता त्याची तुम्ही परत निर्मिती करता का? तिथे तेवढी झाडं लावता का? शास्त्राचा नियमच असा आहे की घ्यावे तसे द्यावे. आपण श्वासच घेत राहिलो तर आपण जगू का? नाही. आपण श्वास घेताना तो सोडतो सुद्धा. म्हणजे याचा अर्थ यज्ञ करताना जेव्हा तुम्ही त्या समिधा देता त्याच वेळेला तुम्ही त्याच्यामधून झाडं सुद्धा लावली पाहिजे, म्हणजेच ती वातावरण शुद्धीची होईल. नुसता दूर करून वातावरण शुद्धीची शक्य आहे का? अजिबात नाही. हे झालं यज्ञाचं. पण तुम्ही रोज देवाची पूजा करता, सकाळी उठता. हल्लीच्या मुंबईच्या काळात तर एवढं धकाधकीचं जीवन असतं की उठतो फटाफट 5 मिनिटं बघणार, अरे घड्यात किती वाजले, 2 मिनिटं आहे, फटाफट पूजा करायची, चाललं. पण त्यावेळेला त्या घरातली जी स्त्री आहे ती काय म्हणते, नाही मला दूध, अरे बापरे कुकर झालाय का, मुलांचा अभ्यास झालाय का, शाळेची फी भरली का, असे नानाविध प्रश्न असतात. मग ते नानाविध प्रश्न असताना तुमचं त्या पूजेत लक्ष लागेल का? तर नाही लागणार. कारण तुमचं मनच शांत नाहीये. आणि मन शांत कसं असेल? कारण तुमचा आत्माच शांत नाहीये. असावं की नसावं, असावं या बाजूने बोलणार आहे. आता इथे मातृभाषा म्हणजे ते मराठी मी धरून चालतोय आणि मराठी भाषेचं जे मला काय वाटतं त्याचे मी विचार मांडतोय. आपल्याला माहिती की ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी मराठी भाषेचा महिमा वर्णन केलेला आहे. आणि मराठी भाषेचा महिमा एका ओळीमध्ये वर्णन केलेला आहे की अमृतातही पहिला जिंकते. माझी मराठी भाषा अशी तशी नाहीये की अमृतात पहिला जिंकते. असा अमृताशी जी बरोबरी करते ती मराठी भाषा किती समृद्ध आहे याचा आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. आणि मला वाटतं ह्या संबंध प्राथमिक शिक्षण मातृभाषा असावं की नसावं याचं उत्तर एका ह्याच्यात ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं आहे. याचा कार्यवाह बडोदे हे गुजरातमध्ये आलेलं आहे. म्हणजे आमची मातृभाषा श्री कराडकरांच्या दृष्टीने गुजरात, बरोबर आहे. तर गुजरातमध्ये, आणि सॉरी मी तुम्हाला थोडंसं माफ करायला सांगेन कारण मी बडोद्यातला आहे, त्यामुळे मराठी शुद्ध महाराष्ट्राच्या दृष्टीने नसावं तर पहिला प्रथम माफी मागतो. मी मराठीत बोलीन कारण आमच्या सर्व बडोद्या संस्थांची अकाउंट देखील गुजरातमध्ये गुजराती भाषेत दिली जातात किंवा इंग्लिशमध्ये. मराठी माझी मुलं देखील शिकत नाहीयेत. मराठी माझ्या घरामध्ये माझी मुलं देखील शिकत नाहीयेत. ही आमची आत्ता परिस्थिती आहे. वडोदरा म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या हद्दीत येणारी मराठी स्कूल्स जवळजवळ बंद पडलेली आहेत. एकही स्कूल मला वाटतं तोपर्यंत आता सध्याच्या 2 स्कूल सबंध बडोद्यात मराठीत चाललेली आहे. आमची मातृभाषा मराठी आहे माझी, पण आता एकही स्कूल बडोद्यात नाहीये. जवळजवळ त्याचे टीचर्स आमची वडोदरा म्युनिसिपल कॉर्पोरेशन मराठी टीचर्सना गुजरातीमध्ये कन्वर्ट करत आहे. ही पोझिशन बडोद्याची मराठीची. मराठी संस्थान होतं पण तो जाऊ द्या कारण माझे प्रेक्षकगण बरेच सगळ्यांना ऐकून हे झालेलं आहे. आम्हाला संचालक मंडळी सांगताय की लवकर आटपा. आपण आता मुद्द्यावर येऊ. प्राथमिक शिक्षण मातृभाषेत नसावं असं मला सांगितलं गेलंय किंवा असावं. आमचे कराडकर मित्र श्री बोललेत त्याच्यावर. पण मी असं म्हणेन नसावंच. ठाम सांगेन
कारण आजच्या या उच्च शिक्षणाच्या जगामध्ये आणि आय टीच्या शिक्षणामध्ये कुठे दाखवा मला कुठची लँग्वेज आहे, इंग्लिश शिवाय एकही लँग्वेज तुम्हाला उच्च शिक्षण देत नाही. आयुष्य माणसाच्या याचा जो विषय आहे, महत्वाचा विषय संगोपनाचा आहे. संगोपनामध्ये कष्ट आहेत. मुलांच्या संगोपनात आनंद वाटतो, फक्त मर्यादित कुटुंब ठेवण्याची फार गरज आहे. तुमची सगळी शक्ती विचारात घेऊन आणि त्याचा समाजाशी आणि राष्ट्राशी संबंध आहे. तर 150 कोटी लोक जेव्हा होतील तेव्हा दादरच्या त्या ब्रिजवरनं कधीही 24 तास आजची परिस्थिती बघायला हरकत नाही, 24 तास तुम्ही सहजासहजी चालू शकाल का? अशा परिस्थितीत फक्त आशेचा किरण थोडा एक हळुवार नाजूक प्रश्न एकाच अपत्यावर थांबावं का? ह्या दोन याच्यामध्ये मी आणखीन एक शब्द घालतेय, एक हळुवार नाजूक आणि खाजगी प्रश्न. एकाच अपत्यावर थांबावं का? पण अहो आता इथे खाजगीकरण काही राहिलंच नाहीये, हे इतकं उघडपणाने बोललेत. मग मी माझी मतं उघडपणे का मांडू नये? त्यामुळे मी माझं उघडपणाने मत असं म्हणते की एका अपत्यावर अजिबात थांबू नका. कारण आपण कित्येक ठिकाणी बघतो लोकसंख्या वाढत असेल, मी नाही म्हणत नाही, वाढतेच आहे, पण अगदी मी एक ब्राह्मण जातच सगळ्यात कमी आहे आणि त्या ब्राह्मणामध्ये देशस्थ, कोकणस्थ, कऱ्हाडे भरपूर आहेत. देवरुख्यांना मोजायला हाताची बोटं सुद्धा लागत नाही. आणि मग अशा वेळी जर आपण एकाच अपत्यावर थांबलो तर आपला देवरुखे समाज अतिशय कमी होईल. मी एक साधं सांगते की ठाण्याला ब्राह्मण सभा आहे, त्याचा आम्ही विवाह मेळावा घेतो. त्यावेळेला प्रत्येक मुलं सांगताना सांगतात की कोकणस्थ चालेल, देशस्थ चालेल, पण कुणीही देवरुखे चालेल माहित नाही असं सांगतात. मी आपल्या ज्ञातीबद्दल लोकांना माहितीच नाही की देवरुखे नावाचे कोणी ब्राह्मण आहे, की देवरुखे ही जात आहे. आणि ही जर का जात आपल्याला टिकवायची असेल तर एका अपत्यावर थांबून अजिबात चालणार नाही. त्याला पत्र लिहिलं होतं तेव्हा 5 मिनिटं वेळ दिली होती. मला वाटलं पहिल्या सुरुवातीला की हे काम सोपं आहे. 23 प्रतिनिधी आहेत, 5-5 मिनिटं, 115, 23 5 115, सर्व आपलं 2 तासामध्ये आपला कार्यक्रम समाप्त होईल. पण मी आता पाहिलं तेव्हा मला वाटायला लागलं हे काम कठीण आहे. पण नंतर पुन्हा विचार केला, आता मी असे पाहिल्यानंतर सर्व लोकांना की हे सर्व कार्यकर्ते आता जे आहेत प्रत्येक संस्थेचे प्रतिनिधी आहेत, वृद्ध आहेत, त्यांनी अनेक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. तर कोणत्या प्रसंगी कार्यक्रम जर आपलं कुठे गणित बिघडलं तर कसं ते रांगेवर आणावं ह्याचा त्याला पूर्ण अनुभव आहे. त्यामुळे माझं काम सोपं आहे. 5 मिनिटं वेळ जरी आम्ही आधी दिला असला, परिषदेने दिला असला, तरी ते आता आपण 11:30चा कार्यक्रम जवळजवळ आपण 12:30ला सुरू करतोय हे ते लक्षात ठेवतील. समोर बसलेल्या आपल्या प्रतिनिधींचाही विचार करतील आणि सर्व कोण यातून सुवर्णमध्ये काढून आपला कार्यक्रम आपण शक्य तितक्या वेळेवर करायचा प्रयत्न पूर्ण करण्याकरता आपण प्रयत्न करूया. या कामी ते मला मदत करतील. एक मिनिटं मला अध्यक्ष म्हणाले का तुम्हाला घंटा दिली तो उपयोग करा. घंटा म्हटलं मला आठवण झाली, पूजा करतो नाही म्हणतो, घंटा नादम करूयात, आगमनार्थी तू देवानाम, गमनार्थी तू राक्षसाम. त्या राक्षसांना घालवण्याकरता घंटा वाजवली जाते. आपण तर सर्व आमंत्रित देवतात, परिषदेने प्रत्येक कार्यकर्त्यांना सन्मानने बोलवलं आहे, त्यांचा सन्मान केला आहे. तेव्हा गमनार्थ तो राक्षसाम, राक्षसांना घालवण्याकरता घंटा जी आहे ती मला दिली असली की तिचा प्रयोग करायची पाळी माझ्यावर येणार नाही हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा. आणि आता या की गवी केतकरांनी ज्ञानकोशामध्ये आपल्याविषयी लिहिलेली माहिती चुकीची असल्यामुळे आपल्या समाजामध्ये वादळ निर्माण झालं आणि त्यातून परिषदा निर्माण झाल्या. उंबरगावला परिषद झाली, दैवडीला परिषद झाली, हिराबागेमध्ये परिषद झाली. या तिन्ही परिषदामध्ये
चित्रे भट्ट प्रकर्षण आणि गवी शेतकऱ्यांचा ज्ञानकोशामधील आपल्या विरुद्ध असलेला एकंदर प्रकटन याच्यावरती विचार निर्णय करण्याकरता झाला. त्याच्यातून निष्पन्न काय झालं हा जरी मुद्दा वादाचा असला तरी आपल्या समाजामध्ये एक प्रकारची जागृती निर्माण झाली. व्यासपीठावरील मान्यवर आणि आजच्या या परिषदेला जमलेले देवरुखे बंधू भगिनींनो, आजच्या या सभागृहात बघितल्यानंतर मला 2 वाक्यांची चांगली आठवण होते. त्यामुळे 2 वाक्यांचे अर्थ चांगल्या रीतीने कळू लागले. एक म्हणजे वसुदैव कुटुंबकम म्हणजे काय, का निर्णया गावात जातो तसंच निर्णया शहरात जायचा माझा बांधव तिथे बांधव तिथे मिळू शकेल ते बांधव आम्ही आज एकत्र आलो. त्या वसुदैव कुटुंबकम हे या अर्थाने मला आज हे जाणवतं. त्याची एक झलक बघायला मिळते. त्याचबरोबर एका कवीने लिहिल्याप्रमाणे जिकडे तिकडे माझी भावंडे मजला दिसत आहेत. आज या प्रवेशाचा हात करताना मी कुठेही बघितलं तरी देवरुखा 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 दिसते. अगदी राजकपूरच्या भाषेत सांगायचं झालं तर आगे भी पीछे भी बाहेर भी दाएं भी ऊपर भी किधर भी देखो आज मला इथे देवरुखा दिसते. ही परिषद कशासाठी, तर परिषद पूर्वी ज्या गोष्टी घडल्या तसेच वर्तमान काळात ज्या गोष्टी घडत आहेत, जे विचार प्रदर्शित होत आहेत त्याची भावी पिढ्यांचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी केलेली नोंद. आपल्या ज्ञातीचा अभिमान बाळगणे म्हणजे इतरांचा द्वेष करणे असं बिलकुल नाही. जुन्यांची निंदा नालस्ती करण्यापेक्षा किंवा मागील काळात घडलेल्या अप्रिय गोष्टींची किंवा मागील काळात घडलेल्या अप्रिय गोष्टी उगाळीत बसण्यापेक्षा आपल्याला समाजासाठी चांगला भरीव काय करता येईल याचा उहापोहा करण्याची परिषद म्हणजे एक सुवर्ण संधी होय. त्या निमित्ताने एकत्र येऊन चांगल्या विचारांची आचारांची देवाणघेवाण करून आपल्यातील सामाजिक बांधिलकी स्नेह कसा वाढेल व समाज पुढे कसा येईल याचा आढावा घेण्यासाठी परिषदेचं प्रयोजन आहे. मला वाटतं आता तुम्ही सगळ्यांची भाषणं ऐकून कंटाळून गेलेले असणार. काही जी भाषणाला सुरुवात झाली आहे ती आता 4 वाजेपर्यंत सतत भाषणं चालू आहेत. आता आणखी 1 तासाभरामध्ये आपली परिषद जी गेले वर्षभर आपण सर्व म्हणून काम करत होतो ते संपणार आहे. पण परिषद संपते आणि आपलं काम चालू होतंय. आपण कामाला आता जोरात सुरू करणार आहे. अजूनपर्यंत जी आपली महत्वाची ताकद होती, महत्वाचा वेळ होता, ते आपण परिषद यशस्वी कशी करायला पाहिजे या दृष्टीने विचार करत होतो. या परिषदेमध्ये सुरुवातीपासूनच आपण 3 विचार मांडले होते. माझ्या प्रस्तावनेच्या भाषणामध्ये मी तसं सांगितलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण सगळे एकत्र यायला पाहिजे. आपण जर एकत्र आलो नाही तर काहीही घडू शकणार नाही. किती मोठा फंड तुम्ही तयार केला आणि तुम्ही जर एकत्र नसाल तर त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. दुसरं मी सांगितलं होतं की जसं हे स्नेह संमेलन आहे, एक घरेलू मेळावा आहे, तसंच याच्यामध्ये परिसंवाद आणि चर्चा सत्र आहेत. तुमची वैचारिक पातळी एका विशिष्ट लेवलला यायला पाहिजे, त्याचा बेस तयार व्हायला पाहिजे. तुम्ही नुसतेच खेळीमेळीचं वातावरण तयार केलात, गप्पा गोष्टी मारल्यात आणि जर वैचारिक पातळी नसेल तरी सुद्धा आपण फेल होऊ. प्रतिनिधी लागलो आहोत
प्रातिनिधिक संस्था जमल्या आहेत, त्यांच्या वतीने मी डोंबिवलीच्या देवरुखे ब्राह्मण संघाचे अतिशय मनापासून आभार मानतो. आणि मी जेव्हा आभार मानतो मनापासून, तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ही साध असेल, हे तुम्हाला म्हणायचं असेल की आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. तर याचं प्रात्यक्षिक म्हणून आत्ता जर डोक्यात झालं की पाठ करून द्याल म्हणून प्रोफेसरला पाठ करावा लागत नाही. आम्ही आभारी आहोत असं एकदा म्हणालात, तुम्हाला खूप आनंद होईल. हा एवढा मोठा जो आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला, याच्यामध्ये या सर्वांच्या भावना दिसतात. आम्ही सर्व लोक ज्ञाती बांधव दूर दूर प्रांतातून आलो, दूर दूर शहरातून आलो, मुंबई, पुणे, सर्व ठिकाणून आलो. आम्ही आपले फार फार आभारी आहोत. इथे जो महान संदेश देण्यात आला, म्हटलं की ठराव करणार नाही, परंतु वैद्यकीय मदतीसाठी ठराव झाला नसला तरी जे प्रतिपादन करण्यात आलं आहे ते प्रत्येक संस्थेने, प्रत्येक माणसाने लक्षात घ्यावं आणि आपापल्या गावी गेल्यावर सुद्धा याचा विचार करावा. आणि आता घाईगेट 100 रुपये देऊन मोकळं होण्यापेक्षा तिथून मोठा ऐवज पाठवावा, असं मी आपल्या सर्वांच्या वतीनं यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण जो परिषदेचा कार्यक्रम केला त्यामध्ये सर्व ज्ञाती बांधवांनी आणि ज्ञाती बाहेरील व्यक्तींनी आपल्याला भरपूर सहकार्य केलं आणि म्हणून हा आपला या शतकातील शेवटचा असा भव्य दिवस सोहळा आपण आपल्या इकडे सादर करू शकलो. या 2 दिवसाला ते प्रमुख उद्घाटक म्हणून आणि व्यक्ती म्हणून, उद्घाटक म्हणून कोंगजे साहेब इकडे उपस्थित होते, व्यक्ती म्हणून केतकर साहेब उपस्थित होते. त्यांच्या परिषदेतर्फे आपल्या सर्वांकडे पुनश्च एकदा आभार मानतो. या भव्य प्रांगणात आपण बसला आहात ते सर्व जोशी विद्यालयाचं हे प्रांगण, त्यांचे श्री दीक्षित आणि जोशी साहेब यांचं, तसेच इतर या मुख्याध्यापिका, इतर शिक्षक वर्ग आणि कर्मचारी वर्ग यांचंही मी अत्यंत आभार मानतो. डोंबिवलीमध्ये असलेले सर्व मान्यवर ह्या आपल्या उद्घाटन समारंभाला इथे उपस्थित राहिले होते, त्या सर्वांचे मी अत्यंत आभार मानतो. 2 दिवस जे विविध परिसंवाद झाले, चर्चासत्र झाली, त्यामध्ये जे विविध वक्त्यांनी भाग घेतला, त्या सूत्रसंचालकांनी भाग घेतला, त्या सर्वांचे परिषदेच्या वतीनं मी अत्यंत आभार मानतो. डोंबिवली व्यतिरिक्त इतर बाहेर ज्या ज्ञाती संस्था, त्या एकूण 23 ज्ञाती संस्था आहेत आणि त्यामध्ये त्यातील सर्व प्रतिनिधी आणि कार्यकारी मंडळींनी सक्रिय सहभाग घेतला, सक्रिय सहकार्य केलं आणि म्हणूनच परिषदेतर्फे त्यांचे अत्यंत आभार. तसेच विविध विभागासाठी आपण क्षेत्रीय प्रमुख आणि शहर प्रमुख म्हणून अशी नियुक्ती केली होती, त्या व्यक्तीने एक परिपूर्णपणे असा स्वतंत्रपणे खरं चांगल्या रीतीने काम केलं आणि त्या सर्व क्षेत्र प्रमुखांचे, शहर प्रमुखांचे मी अत्यंत आभार मानतो. काही ठिकाणी शहरामध्ये अशा ज्ञाती संस्था नाही, तिथे हे शहर प्रमुख सक्रिय वैयक्तिक जबाबदारी स्वीकारून कार्यरत होते. त्यापैकी दादरमध्ये विभाग आणि मुंबईमध्ये अंधेरी विभाग किंवा जोगेश्वरी इतर विभाग, तसंच अमरावती, अकोला, नागपूर इतर विभाग या सर्व मंडळींनी संघ नसतानाही त्या वैयक्तिक जबाबदारीने जे काम केलं त्या सर्व कार्यकर्त्यांचे मी अत्यंत आभार मानतो. त्या 2000 व्यक्तींना किंवा 2500 व्यक्तींचा संग्रह, त्यांचं नाव पत्ता गोळा करून आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपल्याला त्यांची माहिती मिळावी किंवा शहर वाईज किंवा असं काही आपल्याला मिळावं, त्यासाठी संगणकाची गरज होती. आणि हे संगणकाचं प्रमुख असं काम श्री विवेक भिकाजी वैशंपायन यांनी एक सेपरेट जागतिक परिषदेसाठी एक पॅकेज करून दिलं आणि कुठलेही शुल्क न स्वीकारून हे करून दिलं. त्याबद्दल परिषदेतर्फे आणि उपस्थितांमध्ये सर्व त्यांचे आभार मानतो. परिषदेच्या अनुषंगानं परदेशवासी आपले जे ज्ञाती बांधव आहेत यांना संपर्क सुलभ व्हावा म्हणून आपण स्वतःचं असं एक वेब पेज तयार केलं आणि त्याचा खरोखर इतका फायदा झाला की अगदी अल्पावधीच्या थोड्या वेळात परिषदेची वित्तम बातमी संपूर्णपणे परिषदेमध्ये त्या परदेशामध्ये सर्व ज्ञाती बांधवांना मिळत होती. केवळ परदेशात नव्हे तर भारतातील किंवा इतर राज्यांमध्येही हे ज्ञाती बांधव हे वेब पेजचा वापर करत होते आणि ते वेब पेज केलं ते अभिजित विरकर आपले डोंबिवलीचे ज्ञाती बांधव आहेत. त्याने हे विनामूल्य असं वेब पेज केलं, त्याबद्दल परिषदेतर्फे मी त्यांचे अत्यंत आभार मानतो. या परिषदेच्या अनुषंगाने जे वेगवेगळे देणगीदार आहेत, जे फोटो देणगीदार आहेत, जे वस्तुरूप किंवा पुरस्कृत देणगीदार आहेत, त्यांच्या सहकार्यानं हा भव्य दिवस सोहळा आपण ह्या इथे
साजरा करू शकलो त्याबद्दल त्या सर्वांचे मी अत्यंत आभार मानतो. दादा अजूनही देणग्यांचं ओघ आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा जी देणगी आलेली आहे ती देणगी आहे. सर्व प्रेक्षकांनी दिलेल्या प्रचंड उपस्थितीमुळे आता ह्या शतकातील हा भव्य दिव्य असा सोहळा आपण यशस्वीपणे सांगता करत आहोत आणि त्यावेळेस प्रेक्षकांना कृतज्ञतापूर्वक म्हणून हा संपूर्ण कार्यक्रमाच्या वतीनं आम्ही एक पुष्प अर्पण करतोय, एक हार अर्पण करतोय. त्याचा आपण सर्व प्रेक्षकांनी स्वीकार करावा अशी मी नम्र विनंती करतो. 2 दिवसाच्या या भव्य कार्यक्रमामध्ये आपण जो संयम दाखवला, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला आलेल्या अडचणींवर मात करून आपण कुठल्याही प्रकारचा तोड ढळू न देता कुठलाही प्रकारचं अनुचित वागणूक न करता आपण जे सहकार दिलं आणि सर्व प्रतिष्ठित किंवा सर्व इतर डोंबिवलीतील ज्ञाती बांधवांना आपण कसं एक आहोत हे दाखवून दिलं त्याबद्दल परिषदेतर्फे आपल्या पुनश्च अत्यंत आभार मानतो. या आभार प्रदर्शनानंतर किंवा आपण केलेल्या ह्या स्वीकारानंतर सर्वांचं तोड गोड करण्याच्या दृष्टीनं वंदे मातरमनंतर आपण चहापान करायचंय आणि मग गप्पा गोष्टी मारत आपण हा आपला आता या परिषदेचा कार्यक्रम इथे संपू असं जाहीर करू. पुन्हा एकदा भेटू. केव्हा भेटू हे आता सांगता येत नाही, परंतु चर्चा करून पुनश्च एखादा ठिकाण जाणं एक ठिकाण असं ठरलं जाईल आणि पुन्हा आपण भव्य दिवस असा कुठेतरी भेटू. तोपर्यंत निरोप घेतो. धन्यवाद. वंदे मातरमसाठी आपण सर्व म्हणून उभं राहायचंय. वंदे मातरम झालं की मग चहापानाचा कार्यक्रम. जाता हे नवीन वर्ष सर्वांना सुखाने समाधानाने समृद्धीने जावं अशी सर्वांच्या वतीनं मी सुखाने जावं असं मी म्हणतो. धन्यवाद.